दासा नाही मृत्यू भय अपाय ते उपाय भोवनी ठेले कर्माचे बंधन त्याचे मुक्त झाले राजहंस प्याले दुग्ध सदा ध्यानी मनी उभा झाला शिव एक सरिता सन्मुख सागरासी कर्माचे बंधन त्याचे मुक्त झाले राजहंस प्याले दुग्ध सदा शिवदास म्हणे तैसे झाले माझे शिवदास म्हणे तैसे झाले माझे आता कर्म तुझे कोटे आहे कर्माचे बंधन त्याचे मुक्त झाले राजहंस प्याले दुग्ध सदा शिवराज गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरु तत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः प्रथमतः ब्रह्मांड नायक शिव प्रभूंना वंदन करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रमथगणांना साष्टांग प्रणिपात करून बसवादी शरण मन्मथादी संत दत्ता त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय गुरुमाऊली सद्गुरु शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज तथा सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या पवित्र चरणकमळी साष्टांग दंडवत करून तुम्हा आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान परम श्रद्धेय गुरुमाऊली सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज तथा सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराजांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून तुम्हा सर्वांच्या कुलगुरूंचं स्मरण करून या पवित्र भूमीचा आराध्य भगवान शंभू महादेव तथा मल्लिकार्जुन बरोबर का लिंगाचं दर्शन घेऊन मल्लिकार्जुन लिंगाच्या दिव्य सानिध्यात गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे चालू असलेला नामयज्ञ यावर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असलेल्या नामयज्ञाच्या आजच्या उपांत्य दिवसाच्या कीर्तनरूपी सत्संग सेवेसाठी उपस्थित स्वामी मंडळी उपस्थित शिव कीर्तनकार या मातीचं वैभव ज्यांना मी सदैव माझा आदर्श मानतो नव्हे नव्हे महाराष्ट्रामध्ये ज्याच्या कार्यामुळं तुमच्या हसनाळी गावाचा उल्लेख झाला आमचे परममित्र शिवभक्तीपरायण मोहनराव कावडे गुरुजी उपस्थित शिव कीर्तनकार प्रवचनकार संगीतकार गायनाचार्य मृदंगाचार्य आता एकापेक्षा एक रगड माणसं आहेत शिवाय राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त आमचे गणेश पाटील जुन्नीकर आमचे दिगंबर पाटील मोकलीकर शिवाय राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त आमचे मृदंगाचार्य लोकेश पाटील थोडं आधी विशेषण वापरा म्हणलं ते आठवण गेलं म्हणजे शेखर महाराज उपस्थित अनेक गावातून आलेलं भजनी मंडळ या सप्ताह समितीचे संयोजक आयोजक नियोजक व्यवस्थापक आमचे मित्र आदरणीय गंगाधर पाटील असतील आमचे गजू महाराज असतील त्याच्यानंतर आवर्जून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या यूट्यूबचे चॅनलचे आमचे आदरणीय आमचे मित्र सुरेश पाटील शिंदे दत्त मंदिर लाब्दी या चॅनलच्या नावानं त्यांनी शूटिंग करत आहेत त्या निमित्तानं या कीर्तनाच्या निमित्तानं माझ्यावर आणि संप्रदायावर प्रेम करणारे आमचे वडगावे गुरुजी असतील आमचे वडगावकर मृदंगाचार्य असतील त्यांचं नाव विसरलो मी चंदू पाटील चंदू पाटील आणि गावातून बाहेरून आलेलं भजनी मंडळ तुम्ही सर्वजण म्हणजे त्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान साऊंड सिस्टीम आणि उपस्थित तुम्हाला सर्व शिवभक्तांना विनम्र अभिवादन जय शिवा करून कीर्तन रूपी शिवेला आरंभ करतो शिवाची दासा नाही मृत्यू भय अपाय ते उपाय होऊनी ठेले मल्लिकार्जुनाच्या दिव्य सानिध्यात हसनाळी ग्रामामध्ये उत्साहात संपन्न होत असलेल्या नामयज्ञाचा उपांत्य दिवस म्हणजे 7वा दिवस आहे आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे संप्रदायाच्या अंगानं भक्तीच्या अंगाने आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे कारण आजचा दिवस जोडावरलं कीर्तन आहे म्हणजे काय म्हणाले शिवहर अतिशय महत्वाचं कीर्तन आहे कीर्तन रूपी सत्संग सेवेसाठी निवडलेला अभंग वीरसेवांची संत परंपरा संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली पासून गल्ल्या जात
त्याच संत मालिकेमध्ये शिवसंत शिवदास माऊलीचा चारचरणाचा आध्यात्मिक अनुभूती आल्यानंतरचा व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा अभंग आहे. 7 दिवस आम्ही संतांच्या आणि ग्रंथाच्या संगतीत रमलेलो असल्यामुळे काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. लग्न झालेल्या माणसाकडून काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. लग्न झालेल्या माणसाकडून एक गोष्ट गृहीत धरल्या जाते की याला पहिल्यांदा सांगलेलं ऐकू येईना, दुसऱ्यांदा याला ऐकू येते, कारण त्याला ती सवय झालेली आहे. लग्न झालेल्या माणसाकडून बऱ्याच गोष्टी आम्ही म्हणजे गृहीत धरल्या जातो की आता कोणाचं ऐकते, हे कामाशिवाय बाहेर फिरणं, अनेक गोष्टी आहेत. तसं काही गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि ग्रहितक स्पष्ट झाल्याशिवाय निष्पत्तीकडे प्रवास जात नाही. एक शास्त्रीय त्याला बैठक आहे. म्हणून आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि आजच्या दिवशी निवडलेला अभंग शिवदास माऊलीचा चारचरणाचा आहे. अनेक दिवसापासूनची परंपरा अशी असते की 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग घेतला जातो. काळ आरतीचं कीर्तन झालं असेल ना, ते मागणीचा अभंगच असेल. म्हणून असं मागणीचा अभंग जर झाला असेल तर मग चिंतनाचा अभंग घ्यावा लागतो. म्हणून चिंतन सांगणारा आजचा अभंग आहे. कारण म्हणजे परंपरा का पडतात त्याच्या पाठीमागली भूमिका बऱ्याच लोकांना माहित नाही. पहिल्यापासून करतात म्हणून करतात. आमच्या कोण्या वाण्याला विचारा 3 पट्टे का मारतात म्हणलं की ते पहिल्यापासून मारतात. कारण शोधलंच नाही कोणी. कीर्तन करायला कोण्या विचारा कमर का बांधतात म्हणलं ते पहिल्यापासून बांधतात ना. त्याच्या पाठीमागली भूमिका, त्याच्या पाठीमागलं कारण मीमांसा मी कधी समजून घेतली नाही. आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग म्हणतात ही प्रथा आहे, परंपरा आहे. परंपरा का पडते? एखाद्या घटनेमुळे ती पडते. त्याच्या पाठीमागं फार मोठं काही मॅजिक नसते, फार मोठं काय असं त्याला आधार नसतो. पडत असतो. असो, ही परंपरा आहे. 7व्या दिवसाचं चिंतन आहे. माझ्या पद्धतीप्रमाणे कीर्तनाची मांडणी 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला टप्पा आहे अभंगाची पूर्वपीठिका काय आहे, दुसरा टप्पा आहे अभंगाची रचना काय आहे, आणि तिसरा अतिशय महत्वाचा टप्पा हा अभंग आणि आपलं जीवन याचा संबंध काय आहे. एखाद्या गोष्टीचा जर संबंध स्पष्ट झाला तर ती गोष्ट आपल्याला आपली वाटते. आणि एकदा ती गोष्ट मला जर माझी वाटू लागली, आपली वाटू लागली, तिच्याबद्दल आपुलकी निर्माण होते, तिच्याबद्दल जिज्ञासा निर्माण होते, आणि मग ती गोष्ट मला माझी वाटायला लागते. आणि जी गोष्ट मला माझी वाटायला लागते तिथं माझं मन रमते, आणि जिथं माझं मन रमते तीच गोष्ट माझ्या अंगी उतरते. अन्यथा ती गोष्ट माझी वाटत नाही. म्हणून सप्ताह माझा वाटला पाहिजे, आमचा नको, गावाल्याचा नको. प्रत्येकाला वाटलं पाहिजे सप्ताह माझा आहे. ग्रंथात परमरहस्य ग्रंथ माझा आहे. माझ्या हितात त्याच्यात सांगितले, माझं स्वहित त्याच्यामध्ये सांगितले. शिवपाठात माझा आहे. भजन माझं वाटलं पाहिजे, कीर्तन माझं वाटलं पाहिजे, पूजा माझी वाटली पाहिजे. आता पर्यायानं त्याची व्याप्ती वाढत गेली तर देवही माझा वाटला पाहिजे. जोपर्यंत देव माझा वाटत नाही तोपर्यंत आम्ही देवाचे होऊ शकत नाही. देव माझा, देव माझा, मी देवा आम्ही देवाचे होतो. ज्या दिवशी आम्ही देवाचे होतो ना त्यावेळेस काहीतरी आम्हाला कल्याणाचा मार्ग सापडतो, त्याच्या कृपेला आम्ही पात्र बनतो. असो,
पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला 4-5 मुद्द्यावर चिंतन करायचा. 5 मुद्द्यामधला अतिशय महत्वाचा मानवी जीवनाला आकार द्यायचा असेल तर त्याला संस्काराची गरज आहे. कारण संस्काराशिवाय जीवनाला आकार मिळत नाही. आणि जोपर्यंत आम्हाला संस्काराची परिपूर्णता येत नाही तोपर्यंत आम्हाला आमचं जीवनमूल्य कळत नाही. आणि जोपर्यंत आम्हाला आमचे जीवनमूल्य कळत नाही तोपर्यंत जगण्यातलं रहस्यच कळत नाही. आणि जगण्यातलं रहस्य कळालं नाही तर माणसाच्या जन्माला येऊन उपयोग नाही. नुसता खाला पिला जगला आणि एक दिवस मेला. 3 टप्पे आहेत की खाला पिला जगला आणि एक दिवस मेला. लोकांनी खड्यावर नेला, चांगला डोसकी त्या खड्यामध्ये नेऊन पुरला, संपला कार्यक्रम. त्याला शिवदास मला फार सुंदर सांगतो, आयुष्याचा नाश झाला ना दास म्हणे वाया गेला. आम्हाला जर वाया जायचं नसेल तर स्वहित करावं लागतं. आणि स्वहित जर या जन्मात आम्ही करू शकलो नाही मग कोणी आधीही कराल सार्थक पाहो विवेक करून. संतांनी आम्हाला विवेकाला जागृत केलेला. आणि विवेकाचं जागरण जर आम्हाला करायचं असेल तर संस्काराची तयारी ठेवावी लागते. संस्काराची गरज आहे. संस्कारानं आमचा विवेक जागृत होतो. आणि विवेक जागृत झाला की आज आमची जी भ्रांत आहे, जगण्याची भ्रांत आहे. भ्रांत कधी म्हणतात? असत्याला सत्य मानणं म्हणजे भ्रांत आहे. संसारिक जीवन जे असत्य आहे, जे मिथ्याभूत मानल्या जातं, ज्या संसारिक जीवन एक साधन मानल्या जातं तेच आम्हाला सत्य वाटायला लागतं. आणि याच भ्रांतीमध्ये आम्ही जगत आहोत. आणि या भ्रांतीतून जर बाहेर निघायचं असेल तर ती भ्रांत काढण्याची क्षमता फक्त आणि फक्त संगतीमध्ये आहे. म्हणून फार सुंदर एक प्रमाण दिले बघा, तयाची संगती आमासी फळले भ्रांतीही निमाली क्षणा माझी. संतांच्या संगतीत आम्ही आलो आणि विवेक जागृत झाला की एका क्षणामध्ये आमची भ्रांत निघून जाते. आणि या भ्रांत निघून गेल्याशिवाय मी कोण आहे याचीच ओळख होत नाही. फार सुंदर एक वर्णन केलेलं आहे बघा. शिवदास म्हणे भ्रम भ्रम शिवदास म्हणे भ्रम विसरला निजधाम. एकदा भ्रमिष्ठ झाला की स्वतःच स्वहित विसरतो, मी कोणा विसरतो, स्वरूप विसरतो आणि तो भ्रमिष्ठ होतो. आणि भ्रमिष्ठ झालेल्या जीवाला जर नीट मार्गावर आणायचं असेल तर त्याला आमच्या संस्कृतीची ओळख होणं गरजेचं आहे. पूर्वी पिढीत आम्हाला समजून घ्यायचे आमचं संस्कृती काय आहे, त्यासोबत आमचं तात्विक चिंतन काय आहे. 7 दिवस जे आम्ही समजून घेतला ते सप्ताह केला म्हणजे वरण भात चपाती खाण्यासाठी केला नाही, तरी विचाराचं प्रबोधनाचं शिबिर आहे. या ठिकाणी काय मिळतंय ध्यानात ठेवा. या ठिकाणी आम्हाला विचाराची आदान आणि प्रदान केली जाते. विचाराचं आदान प्रदान झाल्याशिवाय, कारण जगामध्ये आता तलवारीनं क्रांती करायचे दिवस निघून गेले. आता तलवारीनं क्रांती करायची गरज नाही, कारण अणुबॉम्बचा जमाना आहे, बटनचा जमाना आहे ना. ते कोणता बॉम्ब म्हणतात त्याला, असं बटन दाबलं मोबाईल बॉम्ब. बटन दाबलं तर कुठे माणूस कोणाचं उडवू शकते. आता एवढं मोठं तंत्रज्ञान विकसित झालंय. म्हणून आता क्रांती आम्हाला शस्त्राच्या बळावर करायची नाही, तर क्रांती बनत असते विचाराच्या बळावर. कारण विचाराचं आदान प्रदान झालं की जीवनाची क्रांती होते. कारण विचाराविरहित करणे ते फोल मोल कैसे प्राप्त. विचाराची देवाणघेवाण आहे. वर्तमान काळामध्ये सगळे लोक म्हणते जग प्रगत झालं, जग प्रगत झालं, तंत्रज्ञानाचे युग आहे. प्रगती झाली. या प्रगतीच्या नावाखाली माणूस भ्रमिष्ठ झाला, भौतिक जीवनामध्ये रमला माणूस. आणि वर्तमान काळामध्ये माणसाला भौतिक साधनाची मुबलकता आली. आता कोणाच्या खिशामध्ये 500च्या नोटाची बंडल आहेत. आता काय गरज नाही कोणाला काही बोलायची.
आता भौतिक अंगाने माणसं श्रीमंत झाले, मग दागिने भरपूर झाले, प्रॉपर्टी भरपूर झाली, साधनं घरात भरपूर झाली, घरात इलेक्ट्रिकल साधनं एवढे झाले की उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं इलेक्ट्रिकल जीवन झाले आमचं. साधनं खूप झाली, भौतिक साधनं एवढे सुंदर झाले, पण गमत अशी या भौतिक साधनामध्ये काय झालं असेल, या भौतिक जगताच्या मध्ये माणूस भ्रमिष्ट झाला आणि मूळ काय आहे, समाधान कुठं आहे याचाच विसर पडला. म्हणून आजच्या काळामध्ये प्रगती झाली भौतिक साधनामध्ये, मग त्याचा दुष्परिणाम असा झाला, जेवढं जेवढं माणसं भौतिक मुबलक म्हणजे सुलभता आली, तेवढं तेवढं विचाराचं दारिद्र्य आले. काय म्हणाला मी? विचाराचं दारिद्र्य आले. बघा, भौतिक जीवनातल्या गरिबीचे दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारी योजना दरवर्षी राबवितात. आता तर पुढचे 5 वर्ष फुकट कोपन आहे म्हणून. आता किती भात का म्हैस सुद्धा आता भाताचा वास घ्यायली, कोणता तांदूळ ओळखायला. आता प्रगती झाली आमची. पण दारिद्र्य कशात आले माहिती का तुम्हाला? विचाराचं दारिद्र्य. आणि विचाराचं दारिद्र्य माणसाच्या जीवनाला अधपतनाकडे घेऊन जातं. विचाराचं दारिद्र्य धर्माला ग्लानी आणतंय. विचाराचं दारिद्र्य कुळाला, धर्माला, संस्कृतीला, परंपरेला, पर्यायाने देशाला कलंक लावते. ते विचाराचं दारिद्र्य आहे. आणि विचाराच्या दारिद्र्याचं निर्मूलन करायचं असेल तर त्याला सरकारी योजना कामाच्या नाहीत, त्याला संतांची संगतीच करावी लागते. शिवाय आम्हाला पूर्वपीठिकेत समजून, अजून कीर्तन सुरू झालं नाही, कीर्तन अजून बरंच लांब आहे. पूर्वपीठिकेत आम्हाला समजून घ्यायची आमची धर्माची संरचना काय आहे, त्या धर्माच्या संरचनेचा प्रचार आणि प्रसार ज्यांनी केला ती संत परंपरा कोणती आहे, त्या संत परंपरेमध्ये संत श्रेष्ठ शिवदास माऊली कोण होते, शिवदास माऊलीला सदरील अभंग लिहिण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला आणि हा अभंग लिहिण्याचा हेतू काय आहे, यावर थोडासा चिंतन करायचं आहे कीर्तनाच्या पूर्वपीठिकेमध्ये. कीर्तनाचा दुसरा टप्पा निवडलेल्या अभंगाची रचना हा 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाच्या अभंगामध्ये जे शब्द वापरले त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे संताची भूमिका आहे, संताच्या संकल्पना आहे, संताची उपासना आहे, संताचं चारित्र्य दर्शन आहे आणि संताची अनुभूती आहे. कारण शब्द कोण्या काळामध्ये रचले, 300, 300, 400 वर्षापूर्वी रचलेले शब्द आहेत, पण ते शब्द अमर आहेत. कारण अमर साहित्य कोणतं असतंय, जे दुसऱ्याच्या कल्याणाचं साहित्य असतंय ते अमर असते. कल्याणाचा विचार हा अमर आहे. बघा, कल्याणाचा विचार अमर आहे, म्हणून संतांची अभंगवाणी ही अमर आहे, त्रिकाल अबाधित सत्य आहे. प्रत्येक शब्दाच्या पाठीमागली भूमिका आणि संकल्पना समजून घ्यायच्या कीर्तनाच्या दुसऱ्या टप्प्यात. आणि खरं कीर्तन सुरू होणार आहे 3ऱ्या टप्प्यात, की हा अभंग आणि आपलं जीवन म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत जे जगतो त्याला जीवन म्हणावं. जीवन ही आयुष्य आहे, याला निश्चिती करून दिलेली आहे. किती दिवस कोण जगणार आहे कोणालाही माहित नाही. किती तंत्रज्ञान विकसित होऊ द्या, आयुर्मान काढता येत नाही. किती दिवस कोण जगणार आहे माहित नाही. बरेच लोक आहेत मरता वाचतात, त्याला म्हणतो आपण देवतारी, त्याला कोण मारीन. बरेच माणसं आहेत की सलाईन लावता सलाईन तिकडच राहते आणि इकडच जाते. ऑक्सिजनचे सिलेंडर लावलेली माणसं मरतात. आपल्या देखत कोरोनातले काही माणसं हैदराबादला जाऊन आले नाहीत वापस. आणि काही माणसं असे होते की त्याला गोळी सुद्धा खाली नाही, त्याला काहीच झालं नाही. असे होते. आयुष्याचं गणित लागत नाही. कारण आयुष्याचं गणिती निश्चिती करताना बसवलिंग माऊली म्हणताय, बसवलिंग म्हणे कराराचे काम आहे त्याशी धाम जवळ. बघा, अग्रीमेंट करून आपण आलेले आहोत आणि या अग्रीमेंट प्रमाणे जे वागतील, कराराप्रमाणे वागतील त्याला मोक्ष लाभ नाही. तो अनुभव दिला. म्हणून जीवन अतिशय महत्वाचं आहे. मधलं जन्म आणि मृत्यूच्या मधला अंतर आहे. जन्म कुणाच्या पोटी घ्यावा आपल्या हातात नाही, मरण कधी येणार आहे माहित नाही, पण आपल्या हाती एक महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे जीवन आहे. ते जर आम्ही चांगल्या विचाराच्या संगतीनं जर आम्ही ते जीवन जगलं तर याच देहामध्ये, याच जीवनामध्ये आम्हाला जीवन मुक्तीचा अनुभव घेता येतो. तो अनुभव कसा घेता येतो, आजचा अभंग आपल्या जीवनाशी संबंध सांगताना तो अनुभव कसा घ्यावा यावर चिंतन करायचं आहे कीर्तनाच्या 3ऱ्या टप्प्यात. आणि 3 टप्प्यात होत असलेल्या चिंतनात आपल्या सर्वांचा सहभाग असावा एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे. शिवाय सगळ्यांनी एकदा भजन करा, सगळ्यांना शिवार आज 7वा दिवस आहे. कंटाळून गेला तुम्ही भजन करून. आता इथं जे बसलेली माझ्या समोर माणसं आहेत ना, टेन्शन मध्ये दिसालीत मला.
कीर्तने टेन्शन फ्री आहे, टेन्शन फ्री. काय कोणी बळजबरी केलेली नसते. उभं बसला इथे येऊन मोकळं बसा, पाय लांब करून बसा, छानपैकी बसा, काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जसं बरं वाटेल तसं बसा. अजून काय जण वाटलं अजून वाऱ्याला बसा, नक्की जाऊन बसा, काही अडचण नाही. कारण एवढं मोठं स्पीकर आहे आणि एवढी सिस्टीम ऑपरेटिंग चांगली केली, तुम्ही घरी जरी बसला तरी ऐकू जात. त्यामुळे वाऱ्याला बसा, मोकळं बसा, छानपैकी बसा. कीर्तन ऐकायला काय तुम्ही कसे बसता याला महत्व नाही. आसनापेक्षा तुमचं ध्यान महत्वाचं आहे. कानामध्ये मन ठेवून कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. 4च शब्द कानावर पडू द्या, पण ती ध्यानात ठेवा. कारण उद्या येतो का काही चान्स नाही. उद्या दुपारवर सगळा कार्यक्रम, उद्या संध्याकाळी आला तर पत्रावळ्या उरतात, दुसरं काही भेटत नाही. कारण आजचा दिवस आहे अतिशय महत्वाचा. कीर्तन ऐकताना रिलॅक्स बसा. जर कीर्तन ऐकता ऐकता जर डोळा लागला तर स्वतःला कमी समजायचं नाही, समजायचं आपल्याला कीर्तन पूर्ण कळाले. डोळा लागला की समजायचं कीर्तन. कारण माझी भाषा जेवढी सोपी आहे सर, मी लहान लेकराला शिकविणारा गुरुजी आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. माझी भाषा कोणालाही कळते, इतकी भाषा सोपी आहे. सोप्या भाषेत कीर्तन आहे, कानाला गोड वाटते आणि डोळा जरूर लागते. लागला की समजायचं आपल्या इतकं भाग्यवान कोणीच नाही. काय टेन्शन घेऊ नका, मस्त कीर्तन ऐकायचं आहे. आता कीर्तनाला सुरुवात आहे. शिवाय आता एक एक टप्पा मी मुद्दे मांडून ठेवलेत. आता एक एक टप्प्यानं चिंतन आपल्या पुढे जायचं आहे. पहिला टप्पा आहे अभंगाची पूर्वपीठिका काय आहे. अभंगाची पूर्वपीठिका समजून घेताना 7 दिवस झालेत. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसाला पोचूच नव्हती. दिगंबर पाटील काय माणसं धावपळ हो. सकाळी 4 वाजल्यापासून लाऊडस्पीकरवर चालू आहे. तुमच्या देवाचा रोज अभिषेक होते, रोज व्हिडिओ बघतो मी, रोज म्हणजे याला येते, व्हॉट्सअपला येते, तुमच्या मल्लिकार्जुनाची पूजा रोज बघतो आम्ही. किती माणसं घाईमध्ये आहे. सकाळी शिवपाठ केला. काय सांगलं बरं त्या शिवपाठामध्ये? शिवपाठामध्ये नामाचं महत्व सांगितलं. कारण हा नामयज्ञ आहे. वर्तमान काळामध्ये आम्हाला जर आमचं जीवनमूल्य वाढवायचे असतील आणि आम्हाला मूळ दैवी तत्वाचा आत्माविष्कार करायचा असेल तर त्याला नाम आधार दिला. कारण आज आम्ही गृहीत धरलेलं आहे की आम्हाला आता नामस्मरण कळालं, नामाचं महत्व कळालं. आता मी जास्त खोलात जात नाही, तुम्हाला सगळ्याला कळालं की सगळे आलेले महाराज सांगाले नामाशिवाय पर्याय नाही, नामाशिवाय पर्याय नाही. आणि पटवून दिलं त्याने, यात साध्य आणि साधन ती एक, पाहावं विवेक करून या. अन्य साधनात साध्य असे भिन्न, तैसे नसे जाण नामा माझे. कारण नाम नावाच्या साधनामध्ये कर्मकांडाचं बंधन नाही, म्हणून नामधारकाला नामस्मरणाचा अहंकार येत नाही. स्पष्ट झाले. नामधारकाला नामेची प्राप्ती झाल्यावर, नाम सिद्ध झाल्यावर नामधारकाला नामस्मरणाचा अहंकार राहत नाही. बाकीच्या कोणत्याही साधनानं जरी देव मिळाला तरी साधकाला साधनेचा अहंकार राहतो. स्पष्ट झाले. आता तपश्चर्या करून जर देव मिळाला तर होते. बाकीच्या माणसांमध्ये उगन हो फुकट देव मिळाला, बापू मायला माय म्हणलो नाही, बापाला बाप म्हणलो नाही, हे नाही, घरदार सोडून रानामध्ये जाऊन बसलो म्हणून देव मिळाला. अहंकार येतो. दान करणाऱ्याला अहंकार येतो. लेकरा बाळाचे तोंड मारून दरवर्षी सत्याला पंगत करावं म्हणते की अहंकार येतो. पदयात्रा करणाऱ्याला अहंकार येते. घरदार सोडून रात्रच्या जावं लागते, लोकांची उसं मोडायचं पदयात्रेला कशाला सांगत बसतो? अहंकार येतो. कशाला देव भेटू द्या, उगन हो म्हणते. बोलताना सुद्धा त्याची डेअरिंग लय भारी. एखाद्याला भजन करून जर देव मिळाला तर ते म्हणते उगन हो बापू. रात्रीचे 12-12 वाजता डोळ्यामध्ये तेल घालावं लागले आणि घसा काढावा लागला, पोटातले आतीड तोडून चिरकू चिरकू आरडावं लागलं, तेव्हा देव भेटला. कीर्तनकार येतेच म्हणते. दिवसभर ड्युट्या करून रात्रभर हिंडला तेव्हा देव भेटला म्हणते. म्हणजे याचा अर्थ बाकीच्या साधनामध्ये साधकाला साधनेचा अहंकार राहतो. नाम नावाचं एक साधन आहे, असं आहे की साध्याची प्राप्ती झाल्यावर साधनेचा अहंकार राहत नाही. म्हणून आपण 7 दिवस नामाचं महत्व समजून घेतलं शिवपाठाच्या माध्यमातून. शिवपाठ करत असताना नाम नावाचं साधन असं आहे की ते चालता बोलता हिंडता फिरता कधी घेता येतं. तोंड धुवूनच नामस्मरण करावं असं नाही, तोंड धुण्याच्या आधी बी घेता येतं. नाही, नाम चालता बोलता म्हणजे नाम चालता बोलता घी विसरू नको आता, येणे प्रभू तो शेल भवापासून सोडवील. देवाला हे नाम आवडतंय. म्हणून आता आपण नामाचं महत्व समजून घेत असताना एकच गोष्ट अजून समजून घेतली, नुसतं नाव घेतल्यानं देव भेटत नाही बरं का. उगा माणसं दिसले की शिवार शिवार मला देव भेटते का? देव का बाजारचा भाजीपाला होय काय? बरेच लोक आहेत माणसं दिसले की शिवार शिवार म्हणतात. विना घेणाऱ्या माणूस बघा तुम्ही. आमच्या जर का महाराज आला की नाही जोर जोर शिवार 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 म्हणजे बरं चल द्या उगा.
मग विचारलं बा विण्याला तारा किती आता, मग बघायला येतोय नाही किंवा म्हणाला, अरे वा तुझा शिवार. कसं आहे गंमत बघा तुम्ही. मग याचा अर्थ काय झाला, नुसतं नाम घेऊन चालत नाही, कारण त्या नामाला सत्कर्माची जोड द्यावी लागते तेव्हा नाम सिद्ध होते. म्हणून ग्रंथराज आम्ही परमरहस्याचं आज पारायण केलं, समाप्ती केली. आज 7 दिवस आम्ही परमरहस्य समजून घेतला. परमरहस्याचं नाव आहे कर्म ब्रह्म संपदा. परमरहस्यामध्ये काय सांगितलं असेल तर सहज शिवयोग सांगितला. परमरहस्य ग्रंथराज कर्माचं महत्व सांगित असताना मानवी जीवन दोन्ही अंगाने उन्नतीकडे न्यायचं आहे. त्याला आधार परमरहस्याचा आहे, भौतिक अंगाला आणि आध्यात्मिक अंगाला. कारण माणसाला सुखी करण्यासाठी 2 माध्यम आमच्या समोर हातून उभी आहेत. एक आहे विज्ञान आणि एक आहे अध्यात्म. विज्ञान आहे माणसाला साधनेच्या माध्यमातून, साधनाच्या माध्यमातून माणसाला सुखी करण्याचा प्रयत्न करते. विज्ञानाचे एवढे मोठे साधन आता उपलब्ध झाले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत विज्ञान हातून उभा आहे माणसाला सुखी करण्यासाठी. विज्ञानाने जशी साधन निर्माण केले तसे अध्यात्मानेही साधन निर्माण केले. पण विज्ञानाच्या माध्यमातून जे सुख मिळणार आहे ते क्षणिक आहे, आणि आध्यात्मिक मार्गाने किंवा या साधनेने मिळणारे जे सुख आहे ते आम्हाला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. आणि पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्हाला दोन्ही अंगाला जीवन पूर्णत्वाला न्यावं लागतंय. म्हणून नामाला कर्माची जोड द्यावी लागते. बरेच लोक नामस्मरण करतात पण कर्म नीट नाही. बघा आमच्या गावामध्ये दोघं नवरा बायको पहाटे 3ला उठून शिवपाठ करतात. 3 वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करतात. नवरा पुढे मध्ये शिवपाठ करा शिवपाठ करा. त्याच्या पाठीपासून बायको मध्ये 84चा फेरा. फाटे 3ला उठून शिवपाठ करीत 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 दोघं 2 पोते घेतात. शिवपाठ म्हणत लोकांची कापसे येसून आणतात. जातानी शिवपाठ, येतानी शिवपाठ, कापूस येतानी शिवपाठ. यंदा त्याला एका बॅगला 80 क्विंटल कापूस झालाय. तेच मला एका दिवशी म्हणाले, गुरुजी किती दिवस भजन केल्यावर देव भेटल, किती दिवस शिवपाठ केल्यावर देव भेटेल. आता असला शिवपाठ किती दिवस केल्यावर देव भेटेल तुम्ही उत्तर सांगू शकता. मी सांगायचं काय करायचं, नामाला कर्माची जोड द्या. आणि जो पण आम्हाला कर्म कळत नाहीत, कारण माणसाची योनी हे कर्म योनी आहे. इथं प्रत्येक कर्माचा भोग भोगावा लागतो आणि प्रत्येक कर्माचं फळ मिळते आम्हाला. केली या कर्माची भोगावे ते फळ, पापे घडे छळ पुण्य. पण आम्हाला 7 दिवस जी आम्ही साधना केली, जी आम्ही उपासना केली, या 7 दिवसाची साधना माणसाचं बहिरंग जीवन परिवर्तित करण्यासाठी उपयोगाचा आहे. आमच्या मग आता आम्हाला सत्य असत्याची ओळख झाली असं गृहीत धरून आजच्या दिवसाच्या कीर्तनाला आरंभ आहे. शिवाय मागणीपर प्रकरणातला अभंग असावा असं म्हणतात. ते परंपरा का पडते ते माहित नाही, कशी पडते ते छोटस उदाहरण आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. एक गाव होतं छोटस. ते गाव होतं पण खूप चांगलं गाव होतं, पण जरा बेरकी वानाचं होतं. बेरकी म्हणजे सरकारी योजना सगळ्या घ्यायच्या, सगळ्या राबवायच्या, पण काहीच करायचं नाही, फक्त पैसे उचलून खायचे. पोराच्या नावावर घरकुल होतं, माईच्या नावावर घरकुल होतं, पण एकाने घर बांधलं नव्हतं, पैसे उचलून खाय. त्या गावामध्ये शौचालयाची योजना आली. 12,500 रुपये सरपंचाचा गळा धरू काढून घेतले लोकांनी. लाईटच गेली या नावात. असं मी परंपरा कशी पडते सांगायला. असंच एक गाव होतं, राहू वाजू नका ते. असंच एक गाव होतं तुमच्या माझ्यासारखं, पण गाव जरा हुशार होतं. त्या गावामध्ये सरकारी योजना आली होती शौचालय बांधायची, पण एकाने शौचालय बांधलं नव्हतं. 12,500 उचलून घेतले होते. त्या गावामध्ये एकच रस्ता होता, पांधन रस्ता. सगळे कार्यक्रम त्या पांधन रस्त्याने होते.
बघा. आणि सगळी घाण त्या पांढर रस्त्यानं, त्या पांढर रस्त्याच्या पलीकडे वडाचं झाड होतं. वट सावित्रीचा सण आला आणि वट सावित्रीचा सण आल्यावर सगळ्या सुवासिनी बाया वडाच्या पूजेला निघाले. हातामध्ये ताट तांब्या घेऊन जातात की वडाला दोरे घेऊन. तुम्ही पेटी वाजत चला. माणसं काही प्रश्न विचारतात. बाया वडाला जातात, गड्यानं कुठं जाऊ काय. मला एकानं प्रश्न विचारला. कीर्तन होतं आणि महाराज मला बाया जातात मला वडाला, हेच नवरा 7 जन्म मिळते म्हणून. मग गड्यानं कुठं जाऊ? आम्हाला त्याला कुठं जायची गरज नाही. तुझा भरोसा नाही म्हणून तर ते वडाला जावं. आहे का याचा भरोसा? याचा कुठं भरोसा? याचा काहीच भरोसा नाही. एक बाई मरणासन अवस्थेमध्ये होती. मरताना पलंगावर टाकली होती. तिला माहित होतं, डॉक्टरनं सांगितलं होतं बाई एकच होती जवळ आहे. काय घरी आता कोणाला बोलायची तर बोलून घ्या. आता तिला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर होता. तिला नवऱ्याला जवळ बोलून म्हणली तुम्ही इकडे या. ते आलं माझ्या जवळ या. आलं जवळ म्हणजे हातात हात द्या. तिने हातात हात दिला. म्हणजे आता मी तर संध्याकाळवर जाणार आहे. ते मला हो. आता मी गेल्यावर तुम्ही काय आता म्हणजे दुसरी केल्याशिवाय राहणार नाही. ते मला आता करावं लागते लेकरायसाठी. बाई म्हणली आता काय म्हणले जाताना जायची मला आनंदानं. आता काय करावं? मला एकटीला सोडून चलीस. डोळ्यात पाणी आण. डोळ्यात पाणी आणू नका म्हणजे मला माहित आहे तुम्ही जेडमाम लावलाय. बाईला बघ माहित होतं गणित. नवऱ्याचा हातात हात घेऊन म्हणाली आता मी तर चले मला वचन द्या. आखरीचं वचन. नवऱ्याला हातात हात घेऊन म्हणाली आता मला वचन द्या. मी मेल्यानंतर दुसरी करण्याबद्दल अडचण आहे पण माझ्या लग्नातला शालू तिला नेसायला देऊ नका. लग्नातला जे नवरी म्हणून आली की ना शालू, ते शालू मात्र तिला नेसायला देऊ नका. ते मला येड्यावाने करू नको. ती साडी नेसणार पंजाबी वाली म्हणला ते आधीच बघून ठेवलं होतं. म्हणून तिला वडाला जावं लागते. याला जायची गरज नाही. शिवार महिला मंडळ पूजेला निघालं. ताट हातात आहे, तांबे हातात आहे आणि पूजेला निघालं. तिच्या तोंडात देवाचं नाव नव्हतं. तिच्या तोंडात एकच स्लोगन होतं, पुढे बघून चालावे, पाय उचलून टाकावे. मला कळालं असेल आता रस्ता कीर्तनात सांगता येत नाही ना काही. आणि ती बाई अर्ध्या वाटेमध्ये गेली. दिगंबर पाटील महाग बाया तिच्या महाग आहेत. अर्ध्या वाटेत गेल्यावर तिच्या पाठीला खाजलं. खाजते ना पाठीला आपल्या. पाठीला खाजल्यावर आता ते खाज एक अशी वस्तू आहे खाजली असे थांब ना. मागलीच्या हातामध्ये खाली तांब्या ठेवतं. खाली जागा नाही. मागलीच्या हातात देवतं. तिच्या हात रिकामी नाही. आता किती अवघडानं खास तर सुटली. आता काय करावं? त्या बाईच्या पुढे धर्मसंकट उभं टाकलं. तेवढ्यामध्ये तिची नजर गेली. जाता जाता कडला एक बाबळीचं खोड होतं अर्धवड तुटलेलं. तिने गेली खोडाला पाठ घासली. तिनं खोडाला पाठ घासली. ती बोल मागल्या बाईनं. तिला वाटलं आमदा काही नवीन निघाले काय मी तुम्ही पाठ घासली. ती बोल तिच्या मागल्या. आता त्या गावामध्ये आज 10 वर्ष झालं. प्रत्येक बाई वडाला जाताना आधी त्या खोडाला पाठ घासाली आणि मग वडाला. तिला एका विचारलं म्हणजे बाई हे काय नवीन आहे? तर आमच्या गावामध्ये पहिल्यापासून परंपरा आहे. त्याच्या पाठी मग काय मोठं मॅजिक नाही. आता बघा आता कीर्तनाकडे निवडलेला अभंग हा शिवदास माऊली. 7 दिवसामध्ये आम्ही आमच्या परंपरेचा ओळख करून घेतली. आमच्या संस्कृतीची ओळख करून घेतली. बरेच लोक म्हणतात धर्म काय, धर्म सारखा आहे. बरेच जण म्हणतात धर्म ही आपूची गोडी आहे. धर्म ही आचरणची पद्धत आहे. आचरण पद्धती आहे ज्याची त्याची वेगळी आहे. सगळ्या महिला मंडळीकडे ध्यान ठेवा. तुमच्यावर आमच्या धर्माचा सगळा आधार आहे. आमच्या धर्माचं काही वैशिष्ट्य आहे. 19 तत्वावर आधारित हा धर्म आहे. आम्हाला गुरु कळावा, आम्हाला लिंग कळावा, आम्हाला जंगम कळावा, आम्हाला तीर्थ कळावं, प्रसाद कळावा, मंत्र कळावा, रुद्राक्ष कळावं लागते. ते आम्हाला कळून घ्यावं लागते. 7 दिवस आम्ही कळून घेतले. गुरु म्हणजे माणूस नव्ह, गुरु म्हणजे व्यक्ती नव्ह, गुरु म्हणजे ज्ञान आहे. हा ज्ञानावर आधारित धर्म आहे. ज्ञानाधिष्ठित धर्म आहे. या ठिकाणी अंधश्रद्धेला अजिबात किंमत नाही. कारण प्रत्येक तत्वाच्या पाठीमागं विज्ञान आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवलेला आहे. उग असं कुठली गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट आम्हाला कळावी लागते. गुरु म्हणजे ज्ञान आहे. लिंग म्हणजे काय आहे तर महादेवाचे पिंड नाही तर ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. आम्ही चराचराचे पूजक आहोत. देव हातावर घेऊन आम्ही पूजा करतो. याचा अर्थ देव आणि आम्ही याचं संधान बांधण्याचा प्रयत्न करतो. लिंग म्हणजे काय कळालं आम्हाला. जंगम म्हणजे जात नाही तर जंगम म्हणजे चालती बोलची सजीव सृष्टी आहे. आम्ही या सजीव सृष्टीमध्ये देव बघतो. प्रत्येक सून सासू सासऱ्यात देव बघते आमची. डोळे लावू नका. आमची सून प्रत्येक सून सासू सासऱ्यामध्ये देव बघते. बघते की नाही? आणि प्रत्येक सासू सासरे सुनेमध्ये देव बघतात. म्हणून एक सून मला म्हणली महाराज जे सासू सासरे देवासारखे वागतात त्याची सेवा रगड होते. म्हणजे
तुम्हाला कळालं नसेल तर सांगतो पुढे. सासू सासऱ्यानं देवासारखं राहा, देव कसा गप राहते. गावात मारुती बसून 200 वर्ष झाले पण अजून बोलला नाही म्हणून गावात आहे. कळालं ना काही. म्हातारा डाळजत कवर राहते, जवळ बोलणं गेलं तवर राहते. तुम्ही म्हाताऱ्याला कुठं नेऊन सोडा. आताच म्हातारा तुम्ही कुठे नेऊन सोडा, संध्याकाळी घरला येते. म्हणून एक म्हण आहे, मांजर आणि म्हातारा कुठे नेऊन सोडा, संध्याकाळी घरला येते. आधार कार्ड उचले. त्याच्यामुळे पक्क ध्यानात ठेवा. आता आम्हाला आमची संस्कृती कळायची आहे. 6 षटस्थल आहे जे आत्मनितीचे मार्ग आहेत, आध्यात्मिक जीवनाचे स्टेप आहेत. आणि या स्टेपची आम्ही ओळख करून घेतलेली आहे. भक्त माहेश्वर प्रसादी प्राणनिधी शरणाने ऐक्य. 5 आचार आहेत. हे आचार निश्चित आहे. विचार आणि आचाराला परिपूर्ण असलेली संस्कृती आहे. या संस्कृती 2 चाक आहेत, एक विचार आणि आचार. बघा 2 चाक असे आहेत, एक संत आणि एक ग्रंथ आहे. सदाचारी जीवन जगावं लागते. सदाचार असेल, लिंगाचार असेल, भ्रष्टाचार असेल, गणाचार असेल किंवा शिवाचार असेल. 5 आचार सांगितले. 19 तत्वाचं चिंतन आम्ही समजून घेतलं. या चिंतनामधून परिपूर्ण चिंतन समजून घेऊन आध्यात्मिक अनुभूती घेतलेली संत परंपरा आहे. मनमत माऊलीपासून संत परंपरा समजली जाते. आमच्या संप्रदायामध्ये आतापर्यंत 24 संतांचं साहित्य उपलब्ध आहे. किती? 24. त्या 24 संतांमधले शिवसंत शिवदास माऊली आहे. तुमच्या माझ्यासारखी गृहस्थी होते, बायका पोराचा गुराढोराचा माणूस आहे. संसार करता करता परमार्थ करता येतो. सुरुवातीला त्यांचंही पूर्वजीवन तुमच्या माझ्यासारखं गृहस्थी होतं. एवढंच नाही तर तुमच्या माणसासारखं नास्तिकतेकडे जीवन जगत होता. पण जीवनामध्ये कधी कधी चांगल्याच्या संगतीत आले की परिवर्तन होते. कारण त्याला एक अतिशय महत्वाचा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये, त्याला टर्निंग पॉइंट म्हणतात. काय म्हणतात? जीवन बदलते. कधी कधी बघा वाल्या कुळ्याचा वाल्मिक झाला, वाल्मिक ऋषी झाला, जीवनात टर्निंग पॉइंट आला. मनमत स्वामीच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट आला. मनमत शिवराजाचा मनमत झाला. पूर्णचं नाव काय होतं? शिवराज होतं. नंतर नाव मनमत झालं, कारण आध्यात्मिक पूर्ण अधिकार प्राप्त झाल्यावर नाव मनमत पडलं. निजज्ञानी उन्मत झाला, जन मनती मनमत झाला. प्रत्येकाच्या जीवनात टर्निंग पॉइंट येतो. तसा शिवदास माऊलीच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. शिवदास माऊली तुमच्या माझ्यासारखे होते. एकदा सत्संगाला गेले आणि त्या सत्संगामध्ये प्रवचनामध्ये मार्गदर्शन करताना सांगितलं की बाबा रे, माणसाचं जीवन एक क्षणभंगूर आहे, त्याचा क्षणाचा भरोसा नाही. एक साधन आहे. जीवाला शिवतत्वाची प्रचिती घेण्यासाठी मानवी देह साधन आहे. खाला पिला जगला आणि मेला, कोणी त्याला विचारित नाही. ना तरी क्षणिक जंतूचे साचणे, आजाकंठी स्तने दुग्धहीन, मग कोण्या देई करार सार्थक, पाहावो विवेक करून या विचाराचा प्रभाव पडला. आणि मग शिवदास माऊलीला वाटू लागलं आपणही आध्यात्मिक साधना करावी. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची साधना करण्याचा प्रयत्न केला. पण साधना सिद्ध होत नव्हती. तेव्हा त्यांनी काही अभंगाची रचना केली. अभंगाचे आलेला अनुभव त्यांनी लिहित गेले. मग कोणीतरी म्हणलं महाराज तीर्थयात्रा करू नका, पदयात्रा करू नका, काहीच करू नका. म्हणले चला भजनाला. शिवदास माऊलीला भजनाला आणलं आणि गळ्यामध्ये टाळ अडकिला. आणि शिवदास माऊलीनं टाळ गळ्यामध्ये अडकिल्याबरोबर ते माणूस म्हणाला, महाराज करा भजन. अभंग लिहिला बघा, कैसे करू मी भजन, कैसे करू मी भजन, कैसे करू
स्थिर झाल्याशिवाय वृत्ती बदलत नाही. मन बुद्धी पांगुळली स्मरणी हळहळ गेली. बाकीच्या साधनांना माणसाची कृती होते पण वृत्ती बदलत नाही. बाहेरून सगळं बदलते, माणसं बाहेरून सगळे बदलतात. बाहेरून बदलणं दिसणं आहे आणि मधून बदलणं असणं आहे. दिसण्यापेक्षा असण्यावर भर असावं लागते, पण वर्तमान काळामध्ये माणसाचं असण्यापेक्षा दिसण्यावर भर आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना, धार्मिक असावं की दिसावं, नसावं, दिसण्यात काय मजा आहे. पण लोक धार्मिक दिसतात, रात्री फुल पितात, सकाळी पट्टे मारूनच राहतात. आम्ही कीर्तनावर जाताना धर्माबादून येता जाता बघतो असे पट्टे दिसतात सकाळी उगत मनात वाटते वाणी सुधारले गड्या म्हणल्या. दिवस मावळता पुन्हा जाताना बघलं तर मग कळते खरं काय. दिसणं बदललं महाराज, असणं महत्वाचं आहे. श्रीमंती दिसावी की असावी तर श्रीमंती असावी. जे मध्ये श्रीमंत झालेत की नाही ते वळवळ करतात, पण जे खानदानी श्रीमंत आहेत ते कधी दाखवी थिंडत नाही. बुद्धिमान दिसावं की असावं, सज्जन दिसावं की असावं तर सज्जन असावं, तसं भक्त दिसावं की असावं तर भक्त असावं. दिसण्यावर भर पडला म्हणून शिवदास माऊली म्हणाले, माझी वृत्ती बदलना झाली, मन बदलना झाले, काय करावं. शेवटी त्यांना हळूहळू कळायला लागलं की बाकीच्या साधनेमध्ये मी असल्यामुळे अहंकार आहे, मग एकच करावं लागेल, मी बाजूला काढावं लागते. मग कळते त्यांना, आता मी कोणाची न धरीच आस आमुचा विश्वास तुझे पायी, मारी तारीची ती आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण. आणि ही अवस्था प्राप्त झाली आणि त्यांना सूत्र सापडलं मन स्थिर करण्याचं. आता बसल्या बसल्या सूत्र सांगून जात. मन स्थिर करण्याचं काय सूत्र आहे तर त्याने सांगितलं, शिवाच्या स्मरणे शिवरूप मन अनायासी जाण. त्याचं नामस्मरण केल्यावर अनायासी म्हणजे त्याला कुठलाच प्रकारचा सायास नाही, विना सायास म्हणजे अनायासी. कळालं का तुम्हाला? अनायासी. ऊस आहे, ऊसाच्या भोवताली एरंडा आहे. कोणी शेतकरी एरंड्याला पाणी देत नाही. ऊसाला पाणी दिलं की अनायासीच कुठे जाते? एरंड्याला. कुठलाही भाऊ दिवाळीला भाष्याला न्यायला येत नाही, बहिणीला न्यायला आला की भाष्य अनायासीच संग जातात. आंघोळीला पाणी गरम करायचं असं तर भोगण्याला जाळ लावा, भोगणं गरम झालं की मधलं पाणी अनायासेच गरम होते. कळलं की अनायास. तसं शिवाचं स्मरण केलं की अनायासे मन स्थिर होते. तो अनुभव त्यांना आला आणि अनुभव येण्याच्या अगोदर अपाय आणि उपायाची निश्चिती झाली. पहिल्यांदा त्यांचा गाभंग, हे आजचा जे अभंग आहे ना कीर्तनाचा, हे घेण्याच्या अगोदरचा गाभंग आहे. काय करू देवा नसूचे उपाय, जेने तुझे पाय जोडे ऐसे, जैसे नाही, जेने तुझे पाय जोडी ऐसे. काय करू देवा नसूचे उपाय. आता आपल्याला अपाय कळाला तर उपाय करता येते. 7व्या दिवसाचं चिंतन आहे. 7 दिवसामध्ये आम्हाला अपाय कळाला, या शरीराला रोग आहे, याच्यापेक्षा या जीवाला रोग आहे. त्या रोगाचं नाव आहे भवरोग. या भवरोग आम्हाला झालेला आहे. आता जे अपाय कळाला, आता त्याच्यावर उपाय शोधायचा आहे. भवरोगावर उपाय सांगितला, भवरोगावरी दिव्य रसायन औषधे जाण शिव. आणि मग अपायाचा उपाय झाला आणि मग उपायाची निश्चिती झाली आणि मग त्यांना अनुभव आला. आणि आलेला अनुभव त्यांनी आध्यात्मिक साधनेत परिपूर्ण आलेला अनुभव व्यक्त करणारा आजचा 5 चरणाचा अभंग आहे. आता कीर्तनाचा दुसरा अजून कीर्तन सुरू झालं नाही, पुढे दुसरा टप्पा. आजचं कीर्तन 12च्या पुढे जावं लागते म्हणे की, घाबरू नका, वेळेत सोडणार आहे. कीर्तनाचा दुसरा टप्पा निवडलेल्या अभंगाची रचना 4 चरणाचा अभंग आहे. शिवाची दासा नाही मृत्यू भय, अपाय त्या उपाय होऊनी ठेले. एकदा शिवाचा दास झाला की त्याला मृत्यूचं भय राहत नाही. जे रोग झालाय त्याला भय म्हणतो आम्ही. आणि गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, प्रत्येकाला भय आहे कोणतं ना कोणतं तरी, पण भय ज्याला भय आहे त्याचा क्षय आहे, आणि ज्याला क्षय आहे त्यालाच भय आहे. क्षय म्हणजे नाश. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये फक्त एकच अविनाशी आहे. तुझविन सर्व दिशे नाशिवंत, दिशे ते नासत वेळोवेळा. शिवदास म्हणे अविनाश एक, कैलास नायक स्वामी माझा. अजून थोडस चिंतन ध्यान ठेवून ऐका. मी ज्या संताचा अभंग घेतो ना त्या संताचे प्रमाण देतो. मी नवीन आता प्रयोग करतो बरं का. आज शिवदासाचा अभंग आहे तर शिवदासाचेच प्रमाण देतो, मी दुसरे देत नाही. शिवदास म्हणून अनुभव सांगितला. मग आता मला सांगा, आमच्या या जीवाच्या पाठीमागे जो भवरोग लागला याचा अर्थ याला क्षय आहे, म्हणजे याला भय आहे. आणि या भय ज्याला आहे त्याला कुणाचं तरी अभय घ्यावं लागतं. अभय म्हणजे आधार घ्यावा लागतो, अभय म्हणजे आसरा घ्यावा लागतो. आम्हाला भय आहे मरणाचं, आणि मरणाचं भय जर चुकवायचं असेल तर ज्याला मरण नाही, अमर आहे
त्याचाच आश्रय घ्यावा लागतो. आणि या विश्वामध्ये एकच एक तत्व आहे, जे शिव तत्व आहे, की त्या शिवाला, त्या भगवान शंकराला मरण नाही, त्याचा अर्थ अमरत्व आहे. म्हणून त्याचा आधार घ्यावा लागतो. आणि त्याचा आधार घेतला की मरणाचं भय जातं. अभंगाचं पहिलं चरण. शिवाची दासा, शिवाची दासा नाही मृत्यूभय, शिवाची दासा नाही मृत्यूभय. आता आपल्या कीर्तनाची रचना चालू आहे. मग मध्ये गॅप पडू नये म्हणून पहिलं चरण घेतलं मी घड्याळाकडे बघल्यावर. शिवाची दासा नाही मृत्यू भय, अपाय ते उपाय होऊनी ठेले. शिवाच्या दासाला मरणाचं भय नाही. शिवाच्या दासानं कोणती कृती केली तरी भगवंत त्याची स्वीकार करतो. पहिलं चरण झालं. एवढंच नाही तर त्याचा विवेक जागृत होतो. शिवाच्या भक्ताचा विवेक जागृत होतो. आणि विवेक जागृत झाल्यामुळं कर्माचे बंधन त्याची मुक्त झाले. कारण माणसाची योनी ही कर्म योनी आहे. इथं कर्माचं बंधन आहे. आणि कर्माचं बंधन माणसाला दुःखाला आणि अधपतनाला कारण आहे. कारण आपण कर्म करतो, ते कर्माचं बंधन आपल्याला पडलेलं आहे. जन्म मृत्यूचं बंधन येण्याचं कारण ही कर्म आहे. कर्मामुळे जन्म मृत्यूचं दुःख आहे. बघा, संचित असेल, क्रियमान असेल, प्रारब्ध असेल, जे काय कर्म असेल, प्रारब्धा स्वाधीन लाभला हा देह सुद्धा आम्हाला प्रारब्धामुळे जन्माला यावं लागलं. म्हणून माऊली म्हणतात कर्माचं बंधन आमचं मुक्त झालं. आणि राजहंस पक्षाचा दृष्टांत दिला. राजहंस पक्षी हा विवेकाचं प्रतीक आहे. राजहंस पक्षाच्या पुढे दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर दूध तेवढं पितो आणि पाणी टाकून देतो. याचा अर्थ सार आणि आसार निवडण्याची क्षमता राजहंस पक्षामध्ये आहे. तसा साधकामध्ये सार आणि आसार निवडता आलं. सत्कर्म आणि दुष्कर्माचा फरक त्याला कळाला आणि मग तो सत्कर्म करू लागला. त्याच्या पुढे सांगितलं की आता सत्कर्म करू लागल्यामुळं त्याचा परिणाम त्याच्या इंद्रियावर झाला. आणि विवेक जागृत झाला की इंद्रिय दमन झालं. आणि इंद्रियावर परिणाम झाला की आता त्याला देव मंदिरात जाऊन बघायची गरज नाही. ध्यानी मनी उभा झाला शिव एक. त्याच्या पुढे अवस्था सांगितली सरिता सन्मुख सागराशी. सरिता म्हणजे नदी. नदीचा प्रवास हा डोंगर दर्यातून असतो. मूळचं स्वरूप काय आहे त्या नदीचं? तर मूळचं स्वरूप आहे सागर म्हणजे पाणी. त्याचा एक थेंब बाजूला गेला, पाण्यापासून दुरावला
दुःखामध्ये पडला, डोंगरातून त्याचा प्रवास सुरू झाला. परोपकार करीत करीत वाहत आला आणि असा एक प्रसंग येतो, अशी एक घटना येते की त्याला आता सागर सन्मुख आहे, समोर आहे. आता सागरात त्याला विलीन व्हायचं आहे. सुरुवातीचा प्रवास हा धावता असतो, स्पीड असते, पण सागराला विलीन होताना तो शांत असतो, संयमी असतो. तसा साधक आता शांत आणि संयमी झाला. सरिता सन्मुख सागराशी. शेवटी सांगितलं, शिवदास म्हणे तैसे झाले माझे. शिवदास बोले म्हणतात, माझी अवस्था तशी झाली, आता दुसरं कर्म करायची गरज नाही, आता कर्म तुझे कुठे आहे. याचा अर्थ कर्माचं बंधन माझं मुक्त झालं आणि मी शिवाचा दास झालो. शिवाराम सुरू झाले. याचा अर्थ इतका वेळ जे बोललो ते अभंगाचं प्रास्ताविक होत. मला वाटते बऱ्यापैकी अभंग तुम्हाला कळाला असेल. बऱ्याच जणांचे 5-6 जणांचे ते डोळे लागले. बरं झालं ते मोबाईल तर तिकडे फिरू नका, नाही तर मला लोक फोन करतात तुमच्या कीर्तनाला एवढे आले ते का म्हणून भांडण आहे. आता कीर्तन अतिशय सुंदर तुमच्या गावचं वातावरण आहे, माहोल तयार झालेला आहे, धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे तुमच्या गावचं. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, पहिल्यांदा मला माझ्या गोष्टी कळाल्या पाहिजे. माझी संस्कृती, माझी परंपरा जशी कळावी लागते, माझं तसंही कळावं लागतं. आज तुमच्या गावचं भजन, तुमच्या गावचा सत्ता, तुमच्या गावचं मल्लिकार्जुन महाराज महादेवाचं मंदिर आहे, याचं महत्व तुम्हाला कळावं लागते. दुर्दैव असं आहे, या जगाची रीत आहे आधी निंदने मग वंदने. ह्यातपणामध्ये आम्ही ते कळतच नाही. आमच्या संतांचं तसंच झालं, राष्ट्रसंतांचं तसंच झालं. ज्या ज्या काळात जे जे संत जन्माला आले त्या संतांचं मूल कळालं नाही. तुमच्या गावचे भूमिपुत्र मोहनराव कावडे गुरुजी धर्माचा प्रचार आणि प्रसार करतायत. आपल्या गावचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपल्या गावचंच आपण मोठेपण सांगितलं पाहिजे, तर जगात मोठेपण होते. बकळ गावभर त्याला मोठेपण आणि गावात जर मोठेपण मिळत नसेल तर होत नाही. तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी आहात म्हणून हे कार्य उभं राहतंय. असंच तुम्ही पाठीशी राहावं आणि कीर्तनाकडे ध्यान द्यावं. शिवाय या जीवाच्या पाठीमागं भवरोग आहे, मृत्यूचं भय आहे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या मृत्यूच्या भयातून मुक्त व्हायचं आहे. मग भयमुक्त कोण झाला असेल तर संतांनी मृत्यूचं रहस्य जाणलं. थोडे चिंतन करणारे काही माणसं आहेत म्हणून नाव सांगतोय. आचार्य रजनीश. मी आचार्य रजनीश असा वाचक असेल, ओशो म्हणतात त्याला. ओशोने एक पुस्तक लिहिलेलं आहे, मृत्यू सबसे झूठ. बाजारामध्ये मी ते पुस्तक 100 रुपये किंमत आहे त्याची, 250 पानाचं पुस्तक आहे, मृत्यू सबसे झूठ. या पुस्तकामध्ये मरण कसं मरावं याचं रहस्य सांगितलं. परमरहस्यामध्ये 12व्या-13व्या अध्यायामध्ये मरणाचं रहस्य सांगितलं. ओशोनं एवढं सुंदर सांगितलं की ओशो म्हणतो की जीवनामध्ये अनेक आनंदाचे प्रसंग येतात, पण मृत्यू इतका आनंद जीवनामध्ये नाही. काय म्हणते बघा, मृत्यू इतका आनंद जीवनामध्ये नाही. मृत्यूमध्ये एवढा आनंद आहे म्हणजे जीवनातला सगळ्यात परमोच्च आनंद म्हणजे मृत्यू आहे. एकच आहे, मृत्यू मरताना म्हणजे माणसाला मरताना मरणाचा जर आनंद भोगायचा असेल तर ते आनंद भोगण्यासाठी मरणाऱ्यानं मरताना सावध राहिलं पाहिजे. माणसं भ्रमिष्ठ होतात, पण का खाली टाकलं की म्हणते येते आजा आता कसं वाटायलंय, 4 बसलेत म्हणते पायथ्याला. आता ते उचलायचंच होईल त्याचा. कारण मरणाचं काय, आता केलेलं भजन आता उपयोगाचं नाही, आता केलेला सत्संग, आता केलेली पूजा, आता चांगलं वागणं आता उपयोगाचं नाही, त्या काळात उपयोगाचा आहे. मरताना जर आपण सावध राहिलो ना तर मरणाचा फार मोठा आनंद आहे. कारण ते जीव शिव ऐक्याचा प्रसंग आहे. त्याला शरीरात इंद्रिय त्याला गळून पडतात, इंद्रिय साधन आहे आणि आत्मा आणि परमात्म्याचा मिलनाचा प्रसंग आहे. 10-12 वर्षानंतर चुकून गेलेलं लेकरू जर माईला भेटलं आणि माई लेकराची भेट होताना जो आनंद आहे, काय म्हणाल मी, चुकून गेलेलं 10-12 वर्षानंतर लेकरू जर भेटलं आणि माई लेकराची जी भेट होती किती आनंद होत असेल त्या दोघाला, तितकाच त्याच्यापेक्षा 1000 नाही लाख पट आनंद जीव शिव ऐक्याचा आहे, मरणातला आहे. म्हणून आचार्य रजनीश म्हणतायत मरणा इतका आनंद जीवनात दुसरा नाही, पण मरणाऱ्यानं मरताना सावध राहावं लागतं. दुर्दैवानं आम्ही मरताना सावध राहत नाही, आमची बुद्धी भ्रमिष्ठ होते आणि बुद्धी भ्रमिष्ठ झाली की आपापच त्या मरणात आनंद निघून जातो. मरणात आम्ही सावध राहत नाही आणि ज्याला मरताना आनंद भोगायचा असेल तर मरताना सावध राहायचं असेल तर त्यानं जगताना सावध राहावं लागतं. जी माणसं जगताना सावध राहतात तीच माणसं मरताना सावध राहतात. म्हणून संतांनं सांगितलं सावध केलं फार सावध असावे,
कार्य आपुले साधा आता तरी भासावद कोण मी हा करा शोध. आणि म्हणून मरणातलं रहस्य संताला कळालं म्हणून संत मरणाला भिले नाही. संत उलट म्हणाले मरणाभिने भीती जीवन मरणाभिने भीती जीव कारण मरण कोणालाही चुकत नाही. मरण कवनाशी न चुके न राहते ब्रह्मादिके साही गेले चक्रवर्ती अवतारही न राहते. मरण म्हणजे काय आहे तर शरीराचा त्याग आहे. हे शरीर एक साधन आहे याचा त्याग आहे आणि आत्मा आणि परमात्म्याचं मिलन आहे. ते अतिशय अपूर्व सोहळा आहे आणि तो सोहळा जर आम्हाला भोगायचा असेल त्याचा आनंद भोगायचा असेल संतांनी पुन्हा पुन्हा आनंद भोगण्यासाठी जन्म मागितला. देई मज देवा जन्मोजन्मी आनंद मागितला. जन्म पुन्हा माणसाचा मागितला कारण त्याला मरणाचा आनंद भोगता येते. दुर्दैवानं आम्हाला त्याच्यातलं रहस्य कळालं नाही म्हणून आम्ही मरणाला भीतो. म्हणून माऊली म्हणतात मरणाचं भय काढायचं असेल तर शिवाचा दास बना. दास एकदा झाला की त्याचं भय जातं, निर्भय होतो. दास्यत्व हे समर्पण भाव आहे. जे काय होईल ते तू करणार आहे. मारी तारी चित्ती आहे ते करावे. मी काहीच नाही आता जे काय करतो तो करतो याच्यावर पूर्ण त्याचं समर्पण असते आणि समर्पण भाव दृढ झाला की दास्यत्व येते. माऊली म्हणतात दास्यत्व येण्याचे प्रकार आहेत. एका ठिकाणी अभंग आहे शिवदास माऊलीचा. दास तुझे आम्ही झालो शंकरा न मागो मुशारा तुम्हा काही जैता तैसा भोग घडो या देयासी न घालो तुम्हासी संकटे. आणि ज्यावेळेस ही अवस्था निर्माण होते त्यावेळेस आपोआपच अभंगाचं दुसरं चरण सुरू होते. कर्माचे बंधन कर्माचे बंधन मुक्त झाले 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 कर्माचे बंधन
बंधन तेची मुक्त झाले, राजहंस प्याले दुग्ध सदा. राजहंस हे विवेकाचं प्रतीक आहे. राजहंसाचं वैशिष्ट्य सांगताना सांगितलं, निरा माझी क्षीर निवडे तो हंस, वर्मते वायस नेणे त्याचे. राजहंस पक्षाला एक गुण आहे त्याचा, की पाण्यातलं दूध वेगळं काढण्याची ज्या क्षमता आहे, कावळ्याला किती प्रयत्न केला तर जमत नाही. तसं अभाविकानं कितीतरी प्रयत्न केला तरी त्याला ते करता येत नाही. कळतंय सगळ्याला पण निवडता येत नाही. आणि विवेकाच्या अंगानं परिपूर्णता आली की मग त्याला चांगलं वाईट कळते, मग त्याला हित आणि स्वहित कळतंय, मग त्याला संसार आणि परमार्थातला अंतर कळते, मग त्याला आपलं कळते, कोण कोणाचं आहे कळतं. मग त्याला सांगायची गरज नाही, कोणी नाही रे कोणाचे, गुण गाई तू प्रभूचे, घेती भूषणे काढून जगा दावी रडून, याचा धरू नका विश्वास, करा शंकराची कास शंकर उमा. नाही आता एक नंतर एक, नाही तर मग शेवटी एकच आहे तुमच्या म्हणणार कोणी असं जायचं बसणाऱ्या डोळे लावल्या मावशीला द्या शेवटच केला माझे. राजहंस प्याले दुग्ध सदा. कीर्तनाच्या पूर्वार्धामध्ये चिंतन करत असताना कीर्तनाची मांडणी 3 टप्प्यात होती. अभंगाची पूर्व पीठिका, अभंगाची रचना आणि अभंगाचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध. जीवन म्हणजे 2 अंगाने जगल्या जातं, एक प्रापंचिक अंगाने, पारमार्थिक अंगाने. प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही अंगाने जीवन पूर्णत्व करणे यावं लागते. कारण एका ठिकाणी लक्ष्मण महाराज म्हणजे महादेव प्रभू म्हणतायत, प्रपंच परमार्थ आहे एक अंग, करुणिया सांग ऐके भावे. प्रपंच आणि परमार्थ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, विचारणी अर्थ वाटेल. प्रापंचिक जीवनाचं रहस्य कळावं लागतं. त्यांनी सांगितलं, शरीर मला की संसार आला, देहात्म बुद्धी हाती संसार करावा विचार शुद्ध बुद्धी. शरीर एक साधन आहे आणि शरीर आहे म्हणून आत्म्याचा विचार केला जातो. म्हणून शरीरालाही दुय्यम समजायचं नाही, संसारालाही दुय्यम समजायचं नाही. संसारात राहून फक्त एकच गोष्ट शिकायची, हे सगळं त्याच्या इच्छेनं चालतंय, मी करतो म्हणून सगळं होतंय, एवढं बाजूला केलं की बापोबच कर्माचं बंधन मुक्त होत. आम्ही कर्मबंधनामध्ये अडकलेले आहोत. काय करील प्राणी कर्म बळीवंत, केले ते राहत पुढे उभे. मग कर्माला जर आम्हाला परिवर्तित करायचं असेल तर एक अभंग आहे, कर्म ते करावे फलाशा नसावी, विवेकाचे डोही उडी घ्यावे, मन वाढू नये लाभावे स्वरूपी, चिन्मात्र त्या रूपी भावे लीन. माऊली लिहितात, कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका, निरापेक्ष भावनेनं कर्म करा. मग आता नाम नावाचं एक कर्म असं आहे, साधन असं आहे की नामामध्ये अहंकार नाही कर्माचा, बाकीच्या मध्ये कर्मकांडाचा अहंकार आहे. कर्मकांड म्हणलं की मग त्याला चांगलं झालं सुख आहे, वाईट झालं दुःख आहे. जिथं सुख आणि दुःख आहे तिथं जन्म आणि मृत्यू आहे. म्हणून समर्पण भावानं कर्म करा. समर्पण भावानं कर्म करत असताना वीरशैव तत्वज्ञान षड्विधा भक्ती शिकवते. षड्विधा भक्ती शिकवते. षड्विधा भक्तीतली पहिली भक्ती सांगितली श्रद्धा भक्ती. श्रद्धा भक्ती म्हणजे याचा अर्थ असा आहे, थोडंच करा पण श्रद्धेनं करा, पूर्ण विश्वासानं करा. श्रद्धा म्हणजे विश्वास, निष्ठा, प्रेम. प्रेमानं करा, निष्ठेनं करा. सोमवार धरायचे की नाही तर ज्याचा सोमवार धरलाय त्याचं नाव काढीत जा. शिवरात्रीला उपवास धरलाय ना तर ज्याची शिवरात्र धरली त्याचं नाव काढीत जा. सोमवार कोण्या देवाचा आहे तिकडं बोललं पाहिजे. आता सोमवार कोण्या देवाचा आहे तुम्हाला माहित नाही वाटते बोलते, महादेवाचा आहे. आता कालचा सोमवार सुद्धा बघा महादेवाचाच होता. कालचा सोमवार का दुसऱ्या देवाचा होता काय विसरून गेले, लय लोक विसरतो. कालचा सोमवार तोंड रंगवायचा होता, महादेवाचाच होता. एका बाईनं संकल्प केला होता धोंड्याच्या महिन्यापासून,
धोंड्याच्या महिन्यापासून संकल्प केला होता सोमवार धरायचा आणि नवऱ्याला जीव घातल्याशिवाय आपण जेवायचं नाही. वा, किती मोठा संकल्प होता, श्रद्धा होती त्या बाईची, नवऱ्याला जीव. पण तिला माहित होतं कालची धूळ कोण्या दिवशी आली होती, सोमवारी. याचा चाळे बरोबर नाहीत म्हणून तिने सकाळपासून त्याला सांभाळलं, कुठंच बाहेर जाऊ दिलं नाही. 11 वाजेपर्यंत 12 वाजे त्याला नुसते फोन येऊ लागले. आलो 2 मिनिटात म्हणायचा, आलो 2 मिनिटात म्हणायचा, फोन ठेवून द्यायचा. बायकोकडे बघायचा, ती त्याच्याकडे डोळे उठारून बघायची, बाहेर निघायचं नाही. तिने 12 वाजेचा स्वयंपाक तयार केला. आता सोमवार सोडायचा, नवऱ्याला जीव घालायचा ना आपण जेवायचं. याला धरून राहिली, पण असा करंगळी दाखविला तिला. म्हणला आता 2 मिनिटात आलो म्हणला. जी गेला बाहेर, 2 वाजले 3 वाजले तरी पता नाही. आता बाईच्या पुढे धर्मसंकट आहे, नवऱ्याला जीव घातल्याशिवाय सोमवार सोडायचा नाही. आता काय करावं, परेशान बिचारी. फोन लावलं तर स्विच ऑफ आहे. गावात आली, बाहेर विचारले, दादा आमच्या इथे दिसलेत का? एक माणूस म्हणला, बाई तुझ्या ते एवढे गडबडनं पळत गेले म्हणला तिकडे खोपाड्यात. खोपाडा कधी नाही तुमच्याकडे नाही वाटते, एकाच्या मळ्यात. कशाला गेले असेल काय नाही. मग बिचारी तिथं बोलवायला गेली. कुठं? मळ्यात. तिथं बघायला तर सगळे झाडाखाली पिऊन पडलेले आहेत. तोंड ओळखू येणार, कपडे ओळखू येणार, कपडे फाडले येणार, तोंडाला काळं लावलेलं आहे, ओळखूच येईना. एक जरा श्रुतीवर होतं, त्याला म्हणले, दादा आमच्या इथे आलेत काय? दादा म्हणला, बाई आलेत, 100% आलेत, इथंच हात म्हणला, तुझं तू ओळखून घेऊन जा. तोंड बघली, एकच ओळखू येईना. आकारानं एक घेऊन गेली घरला, तोंड दोन, मग त्याच्या तोंडाकडे बघायला, ये माय मध्ये नव्हतं दुसरं चालत असं भांडण आहे. कुठे जाईल आमची संस्कृती, कुठे चली बघा. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, देवाचं भजन करा, श्रद्धेनं करा, देवाची पूजा करा ना. ते प्रदीपजी महाराज यांनी तुम्हाला सगळ्याला फार सुंदर एक शिवभक्ती शिकवली. ते म्हणले, 1 लोटा जल सब दुःखों का हल. तांब्यावर पाणी नेऊन महादेवाला टाका, 1 बेलाचं पान महादेवावर टाका, देवाचं तीर्थ घ्या आणि आपल्या कामाला निघून जा. कुठलीही अडचण येऊ द्या, कुठलंही संकट येऊ द्या, नक्की तो आमचं अडचण आणि संकट दूर करतो. टीव्हीवर बघा रोज त्यांचे प्रवचन चालू आहे. याचा अर्थ काय? श्रद्धेनं करा. आमचं काय झालंय, श्रद्धा कमी झाली आणि गर्दा जास्त झालाय. मला सोमवार आहे, मला सोमवार आहे, मला या गर्द्यानं शेंडगा लागला. सोमवारी एखाद्याला विचारलं 11 वाजता भजे खाता का, काय करावं हो, काय भानगड झाली बघा, सोमवार. अरे वा, तुझा जीव कुठं लागते तिथे. म्हणून थोडंच देवाचं नाव घ्या, श्रद्धेनं घ्या. श्रद्धा भक्ती महत्वाची आहे. श्रद्धा भक्तीमध्ये विश्वास वाढतो, श्रद्धा भक्तीमध्ये आमची निष्ठा वाढते. आणि एकदा विश्वास आणि निष्ठा वाढायला लागली की आपापच आमचं दुसरी भक्ती सुरू होते. त्या भक्तीचं नाव आहे निष्ठा भक्ती. निष्ठा भक्तीमध्ये आम्हाला एकदा निष्ठा भक्तीमध्ये आम्ही आलो की मग काही हो द्या, मान अपमान हो जाओ, काही त्याची किंमत करीत नाही, सुखादुखाची किंमत करीत नाही, आणि अडचणीची किंमत करत नाही. दुर्दैवानं आमची श्रद्धा राहिली नाही आणि आमची निष्ठा राहिली नाही. आम्ही सगळं मूल्यांकन बाजारभावानं करतो. एक बाई नवऱ्याला म्हणली कालच्या सोमवारी, उद्यापासून तुम्ही सोमवारी भजनाला जाणं बंद करा. त्यानं मला काय झालं, काय उपयोग नाही म्हणले तुमचं टाळ कुठून. त्याची बायको म्हणाली त्याला. त्यानं मला झालं काय, काय उपयोग आहे म्हणले टाळ कुठून. 40 वर्षापासून मी लग्न होऊन आल्यापासून म्हणाले, मी बघायला म्हणले भजन म्हणलं की तुमच्या अंगात याने कुठे भजनाला चल्या म्हणले. झालं काय, काय उपयोग आहे म्हणले भजन करून. ज्यानं कधी भजन करणार पट्टी देईना त्याला आमदा 10 क्विंटल तुरी झाल्या म्हणली. आणि तुम्ही रात्रभर टाळ कुठे 4 पायऱ्या झाल्या म्हणजे डाळीला. कसं करा, त्या तुरीचा आणि डाळीचा काही संबंध नाही. हे ज्या दिवशी कळते ना त्या दिवशी विवेक आहे. संकट संसारातले किती येऊ द्या, किती येऊ द्या, बघा सुख दुःख येऊ प्रारब्धा स्वाधीन खंती वागवण कायदा. रात्रंदिन चिंता केली जरी फार तरी ते होणार चुके ना हो. हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी आमच्याकडे विवेकाची परिपक्वता आली. आणि ज्याच्याकडे विवेकाचं भांडवल आहे ना त्याला जीवनातलं रहस्य कळते, त्याला सार आणि असार कळते, शरीराच्या पलीकडे जाते, मायेची आपर ही अवस्था त्याची निर्माण होते. आणि ही अवस्था ज्याला निर्माण झाली तो शरीराच्या पलीकडे जातो. आत्मात्मिक भेद त्याचा निमाला. आणि शरीराच्या पलीकडे गेल्यावर त्याला कळतंय की देव माझ्यातच नाही तर देव या चराचरामध्ये भरलेला आहे. अभंगाचं 3रं चरण.
अभंगाचं तिसरं चरण सांगत असताना सांगतायत की जीवनाचं रहस्य कळालं. फार सुंदर एक अभंग आहे. विवेके पाहता देह दिसे मिथ्या, देहाची या माथा कर्मसूत्र. विवेकाच्या अंगाने ज्यावेळेस आम्ही देहाकडे बघायला लागतो त्यावेळेस हे देह मिथ्या आहे. देहाच्या संबंधित सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. मिथ्या म्हणजे भास वाटतो, हे असत्य नाही. शिवदास म्हणे असार संसार. आम्हाला सत्य कळायला लागतं. आणि शेवटी सांगितलं देहाच्या माथेवर कर्मसूत्र आहे. आणि एकदा कर्मसूत्राच्या जर आम्ही बाहेर पडलो, कर्माचे बंधन, कर्माचं बंधन तुटल्याचा दुसरा अर्थ सांगितलाय एका ठिकाणी. लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे करावं भजन तुटती बंधन अविद्येचे. कर्मबंधन तुटलं की अविद्येचं बंधन तुटतं. आणि अविद्येचं बंधन तुटलं की मग ज्ञानाचा मार्ग सुरू होतो. आणि मग आमची तिसरी भक्ती सुरू होते, अवधान भक्ती. आणि अवधान भक्तीतून आम्ही अनुभव भक्तीत येतो. अनुभव भक्तीतून आम्ही आनंद भक्तीमध्ये येतो. आनंद भक्तीतून आम्ही आई समरस भक्तीमध्ये येतो. आणि समरस भक्तीमध्ये आलेला जीव शिव होतो. झालो आपोआप देवच मी. ही अवस्था त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. आणि ही अवस्था जर आम्हाला प्राप्त करायची असेल तर माऊली म्हणतायत हळूहळू त्याच्यामध्ये विकसन व्हायला लागतं. आणि मग त्याची दृष्टी बदलते. आता देव त्याला मंदिरात बघायची गरज नाही, देव त्याला चराचरामध्ये दिसतो. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, आलक्ष दृष्टीने लक्षिला. शंकर सांगताय जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाडे. ऐशिया संतांची हुडे, निर्भय हिंडो. ही अवस्था त्या साधकाची प्राप्त होते. तीच अवस्था माझी प्राप्त झाली. शिवदास म्हणे तैसे झाले माझे, आता कर्म तुझे कुठे आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात शिवदास माऊली म्हणताय, शिवदास म्हणे तैसे झाले माझे. मला ही अवस्था प्राप्त झाली, मला ती अनुभूती आली, मला ती प्रचिती आली. आणि ती प्रचिती आल्यानंतर ती त्यांनी आजच्या 4 चरणाच्या अभंगातून व्यक्त केली. ईश्वर तैसे झाले माझे. माझं तसं झालं. कसं झालं? मी शिवाचा दास झालो, मरणाचं भय निघून गेलं, कर्माचं बंधन तुटलं, विवेक जागृत झाला. आणि मग आपोआपच त्याचे विवेक जागृत झाला की विरक्ती येते. विवेकाचं दुसरं अंग विरक्ती आहे. विवेक परिपूर्णतेकडे आला की आपोआपच विरक्ती म्हणजे वैरागी. वैरागी आणि विरक्तीत फरक आहे. वैताग बऱ्याच जणांना येते पण विरक्ती येत नाही. बऱ्याच जणांना येते. काय काय त्या विरक्तीचे लक्षणच सांगितले. राजस, तामस आणि सात्विक 3 प्रकारचं वैराग्य सांगितले. नाईलाजानं वैराग्य वेगळं. एखाद्याला म्हणलं सुपारी खाता काय तर सोडली म्हणला सुपारी. पुरे दात पडल्यावर म्हणालाय सोडली सुपारी. दात पडल्यावर सुपारी खाता येत नाही म्हणून सोडलाय. दात चालू असताना सुपारी सोडणं महत्वाचं आहे. बरेच लोक आहेत घरदार संपलं मग दारू सोडायला उपयोग काय त्याचा. पण आज आम्हाला कळावं लागते. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळावं लागते, मी कोण आहे, माझा धर्म काय, माझी संस्कृती काय. आणि त्याच्यासाठी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. फार सुंदर उदाहरण दिले. ही उदाहरण आपण सुखाचे आगर, वेदाचे ते सार, साधूचे माहेर आनंदाने. तो भगवंत शिव परमात्मा आहे. आणि त्याच्याबद्दल वर्णन करताना माऊली म्हणताय आनंदाचा कंद दयेचा आगर. भगवंताबद्दल वर्णन करताना म्हणताय आनंदाचा कंद दयेचा आगर, चातक आधार मेघ जैसा. आणि चातक पक्षाचं उदाहरण देतात.
साधकानं धर्माचा अनुपालन करताना, धर्म जागृत करताना त्यानं चातकाचं उदाहरण ध्यानात ठेवावं. शिवाय चातकाचं उदाहरण फार सुंदर आहे. तैसे झाले माझे ही अवस्था प्राप्त होते, त्याच्यासाठी डोळ्यापुढे उदाहरण दिले चातक पक्षाचं. डोळे उघडा, आता संपत आले कीर्तन. चातक नावाचे पाखरू आहे, पक्षी आहे. त्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे ते जमिनीवरलं पाणी पित नाही. कुठलं पाणी पिते? पावसाचं पाणी पिते. वरच्यावरी पावसाचं पाणी पिते, तेच त्याचं चारा, तेच त्याचं पाणी आहे. ते दुसरं काही खात नाही जमिनीवरलं. ते चातक नावाचा पक्षी. एकदा काय झालं, पाऊसच पडला नाही, आणि पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याच्या शोधात निघालं. पाऊस माणसाच्या पुण्याने पडत नाही, तर पाऊस फक्त पतिव्रता आणि साधू याच्या पुण्याईवर आणि पशु पक्ष्याच्या पुण्याईवर पाऊस पडत असतो. आपलं कोणतं पुण्य आहे? आपलं कोणतं पुण्य आहे? 100 रुपये देतो, 7 दिवस घरबार जेवतो, कोणतं पुण्य आहे आपलं? आपलं पुण्य नाही महाराज. पुण्य त्या लोकांचं आहे. त्या चातक नावाचा पक्ष्यासाठी पाऊस पडतो. पाण्याच्या शोधात ते पाखरू निघालं. ध्यान ठेवा, उडत 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 निघालं. 8 दिवस पाणी पडलं नव्हतं. बिचाऱ्याच्या शरीरामध्ये त्राण नव्हता. पंखात ताकद संपली होती, आणि पंखामधली ऊर्जा संपली, शक्ती संपली, आणि वर उडत जाणारा पक्षी खाली पडला. बघा कसा योगायोग बना. पडला ते पडला, पाण्यात पडला. पाण्यात पडल्याबरोबर एकदम शुद्धीवर आला, आणि त्यानं चोच वरी काढली, तोंड वरी काढलं पाण्याच्या. तिथं आपल्यासारखं एक माणूस बसलं होतं. त्या पाखरला म्हणला, काय झालं बापू, का पडलास? चक्कर येऊ आली होती का फिरू झालं होतं? त्यानं सांगितलं, मी उडत उडत निघालो होतो, मला अंगामधली ताकद संपली, कारण 8 दिवसाला अन्न नाही, पाणी नाही, उपवासी आहे, अंगातला त्राण संपला, आणि मी खाली पडलो. कुठे जाऊ लागला? तुला पाण्याच्या शोधात जाऊ लागला. माणसाने त्याला विचारलं, पाण्याच्या शोधात निघाला होतास, शरीरामधली तुझी शक्ती संपली होती, मग तू पाण्यात पडला होतास, मग तोंड कावरी काढलास? लोकांना बारकाईने विचारतात. ते पक्ष्यानं सांगितलं, आम्ही चातक जातीचे आहोत. कोण्या जातीचे आहोत? चातक जातीचे. आम्ही जमिनीवरलं पाणी पित नाही, आणि मी जर तोंडात पाणी जर माझ्या गेलं तर ते तसा दोष लागते, म्हणून मी तोंडवरी काढलं. ते माणूस आपल्यासारखं विचार होतं. त्यानं म्हणला, जीव वाचवायचा होता, काय फरक पडत होता? कोण बघाले? ह्याचा होता 2 घोट. कळले नाही काही? कळालं नाही. थोडं विचार करा घे की. मग ते म्हणते, नाही रे, आम्ही वाण्याच्या पीत नाही. घे, कोण बघाले? त्यानं ध्यान ठेवा. आता चातक पक्षी काय म्हणते? चातक पक्षी म्हणते, आम्ही चातक जातीचे आहोत, जमिनीवर पाणी पित नाही. मला, मी जर 2 घोट पाणी पिऊन माझा जीव वाचितो, तू म्हणल्यासारखा, पण माझ्या 2 घोट पाणी पिल्यानं माझा जीव वाचेल, पण माझी जात बदनाम होती. पण बिन पाण्याचं तडफडून मरल, पण 2 घोट पाणी पिऊन जातीला बदनाम करणार नाही. कोण म्हणलं? वाजवा टाळ्या तर वाजवा आता. कोण म्हणलं? पाखरू म्हणाले. पाखरू. त्या पाखराला डोकं आहे, त्याला अक्कल आहे, मी कोण्या जातीचा, कुठलं पाणी पिव, कुठलं पिऊ नये. आपल्या लेकराला कधी येईल म्हणालो मी, पाखराला यायचं नाही. आणि हे जर कळालं नाही तर माऊली म्हणतायत, कसं होईल आमचं? शिवदास म्हणे, तैसे झाले माझे. कसं झालं? त्या पाखरासारखं माझं जीवन झाले. आता मला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. मला जे दिसतंय ते देव दिसतंय, जे दिसतंय ते त्याचं दिसतंय, आणि जे दिसतंय ते त्याचं दिसतंय. आणि एकदा त्यानं दिसू लागलं आणि त्याचं दिसू लागलं की माझं काही शिल्लक राहत नाही. आणि जिथं माझं आणि त्याचं गेलं, मी तू पणा हा नुरे रे, सुख अक्षी घे रे, सुख ब्रह्मानंदी होय, गगनी आनंद नमाय. आणि म्हणून उद्याचा प्रसाद आम्हाला घ्यायचा आहे, आमच्यातलं द्वैत जाण्यासाठी आणि मरणाचं भय जाण्यासाठी. उद्याचा प्रसाद आपण स्वीकारावा आणि जीवनामध्ये चांगुलपणाची कास धरावे, एवढंच आजच्या प्रसंगी चिंतन. शिवार काय सांगलं तर ध्यानात ठेवायचं, एकच गोष्ट ध्यानात ठेवायची. रात्रीच्या महाराजांना सांगितलं, देवाची पूजा करण्याच्या अगोदर आचरण सांभाळायचं आहे, म्हणून रोज सकाळी आंघोळ, पूजा केल्याशिवाय, चुलीची पूजा केल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही. काय अडचण आहे? आंघोळ तर आपण रोज करतो की, आंघोळ करा, चुलीची पूजा करा, आणि सात्विक अंगानं केलेला स्वयंपाक हा प्रसाद असतो. कारण जैसे खाये अन्न
तैसे हो मन. घरामध्ये जे माणसाच्या उद्विग्नता आली, घरामध्ये आमच्या जे काही क्लेश वाढले, घरामध्ये एकमेकांना समाधान का मिळत नाही, त्याचं कारण आहे आम्ही खाताना तो प्रसाद खात नाही. किरकिर करून केलेला जे स्वयंपाक असते त्याच्यामुळे आमच्या वृत्ती किरकिरीकडे जातात. म्हणून प्रसादानं पवित्रता येते, सात्विकता येते. उद्यापासून सगळ्या मायमावल्यानं ध्यानात ठेवा, आंघोळ पूजा केल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही. असं जर त्या बाईने विचारलं तर सांगायचं तुमचं तुम्ही करायचं. कळालं? तेवढ्या उपरच ती बाई म्हणली एवढं सांगायला तितक्या लांबून आलता काय महाराज? तिला सांगायचं मग अजून एक सांगलं म्हणा त्या महाराजानं, देवाची सेवा कर की न कर, पण घरामधल्या सासू सासऱ्याची सेवा कर. ती बाई उरपाटून म्हणली सासू सासऱ्याला काय सांगलं की आपल्याला सांगलं. असं जर म्हणली तर सासू सासऱ्याला सांगितले तुला जर म्हातारपण सुखानं काढायचं असेल तर गप राहायला शिक. बकळ डोळ्याला दिसलं तरी, डोळ्याला दिसू लागलं तरी ती लिंबोळ्या घाल डोळ्यात. भैरी होय, आंधळी होय, कारण म्हातारपण सुखाचं जर काढायचं असेल तर गप राहणं सगळ्यात चांगलं. असं करून विचारलं तर सांगा. त्याच्या पुढे म्हणले बाबा या दोनच गोष्टी सांगायला 3 घंटे घातला काय, असं जर म्हणली तर तिला सांगायचं दुसरं काय सांगितलं महाराजानं, भजन करू नको, कीर्तन करू नको, पूजेला जाऊ नको, देवाला जाऊ नको, फक्त एकच गोष्ट करायची, जीभ सांभाळायला शिक. काय सांगितलं? जीभ, बोलणं बंद करायचं. या बोलण्यानं घरं फुटले हो, बोलण्यानं माणसं दूर गेले, बोलण्यानं भांडणं वाढले. आणि जर आपण चांगलं बोला, उगा म्हणतो तिळगुळ ज्ञान गोड गोड बोला, याच्या तोंडाला त्या दिवशी तरी गोड बोलणं येते का? एकच गोष्ट ध्यानात ठेवा, बोलताना विचार करून बोलायला शिका. तेच खरं जीवन आहे. अहो काय भरोसा आहे, बटन दाबलं तर लगेच जसं लाईट जाते तसं आमचं जीवन आहे. आता होता ना आता नव्हता. फक्त दोनच गोष्टी आमच्या सोबत येणार आहेत, अच्छा और बुरा. चांगलं केलं अच्छा करेगा तो अच्छा होगा, बुरा करेगा तो बुरा होगा. त्याच्या पुढे जो करणे वाले काच होगा. तुम्ही चांगलं करा, तुमचं चांगलं होणार आहे. आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा. जीवन बारबारदा येत नाही. सगळ्याला स्वार्थ कळते, कळत नाही असं नाही. स्वार्थ सगळ्याला कळते, पण परार्थ करायला शिका. थोडंसं सहकार्य करायला शिका. दुसऱ्याचा विचार करायला शिका. भक्ती भक्ती म्हणजे दुसरं काहीच नाही. दुसऱ्याचा विचार करून आपलं जीवन जगणं यालाच परमार्थ म्हणावं. आणि तो परमार्थ करण्याचा अधिकार आपल्या सगळ्याला आहे. नक्की दुसऱ्याचा विचार करीत करीत आपलं जीवन जगा. जीवन जगत असताना प्रॉपर्टीकडे लक्ष देण्यापेक्षा संततीकडे लक्ष द्या. म्हणजे लेकरावर लक्ष द्या. शाळेत जाते की नाही बघा, अभ्यास करते की नाही बघा, लेकराला भजन शिकवा. इतर पोरग वाजित हेच का दुसरं होय, हेच होय. आता जरा मोठं झालं, भजन करायला शिका. लेकराला शिकवायचं भजन करायला, लेकराला चांगलं शिकवायला. कारण गमत अशी आहे, संस्कार दिल्यावर आपण कमी पडलो ना, म्हणून ही अशी पिढी जन्माला आली. लेकराच्या शिक्षण आणि संस्कारावर लक्ष द्या. कारण आता त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दूध देणाऱ्या म्हशीला 10 बाऱ्या दिवसातून धुते, पण अभ्यास करायसाठी लेकराला एकदाही म्हणत नाही बिचारा. लेकराला थोडं लक्ष देत जरा. एवढंच आजच्या प्रसंगी चिंतन. कीर्तनाच्या निमित्तानं तुमच्या गावाला येताना आनंद वाटतो. कारण माझा मित्र मोहनराव कावडे गुरुजी तुमच्या गावचे आहेत. तुमच्या गावचा आणि आमचा फार जुना संबंध आहे. सत्याच्या आधीपासूनचा आहे. कारण शिवा संघटनेचे सच्चे कार्यकर्ते तुमच्या गावामध्ये आहेत. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर तुमच्या गावात बऱ्याच वेळा आलेले आहेत. आपल्या धर्माचा तो स्वाभिमान आहे. कारण ओबीसी आरक्षणाचे ते प्रणेते आहेत. आज माझे तुमचे लेकर जे मेडिकलचं शिक्षणाला चालेल, हे गणेश जुनीकर तुमच्या समोर गायक दिसतोय. याचे 2 लेकर डॉक्टर आहेत. किती? 2 लेकर. पहिल्यावानी नाही महाराज, दोघं पट्टे मारेल भजन करीत निघालं. पोटार्थी म्हणत होते भजनी यायला पहिलं, पण भजनी आमची पोटार्थी नाहीत, परिपूर्ण आहेत. शिक्षणाला महत्व दिलं. 2 लेकर डॉक्टर झाले. ओबीसीच्या सर्टिफिकेटवर ते डॉक्टर झाले. कारण ते डॉक्टर होण्याच्या पाठीमाग त्यांचं जरी मुलांचं शिक्षण झालं असेल तरी आरक्षणाचं सगळ्यात मोठं श्रेय प्राध्यापक मनोहर धोंडे सराला जाते. आणि महत्वाची गोष्ट आहे, तर आमचा समाज एवढा विचित्र आहे की आम्हाला शेजाऱ्याचा खंड्यावर घेऊन हिंडायची सवय लागली. आमच्या कधी लेकराला कधी आम्ही चॉकलेट घेऊन देणार, बिस्किट. सोयऱ्याच्या घरला गेले की अंगूर घेऊन चालले. आणि घरच्या लेकराला कधी अंगूर नाही, ते पार्लेचे खपल्या बिस्किट. लेकराला तर आपल्या माणसाचं कौतुक करावं, आपल्या भजनाचं आपण कौतुक करावं, आपल्या कीर्तनकाराचं आपण कौतुक करावं. आपलं दिलं सोडून उभं शेजाऱ्याचं घेऊन, शेजाऱ्याचंच आहे. तुला ह्या ठेव कधी बी. म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, चांगलं कौतुक करा.
आणि मी एवढं समाजाला सांगत असतो, एवढं मोठं आरक्षणासाठी बघा, उड्या डोळ्यानं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी किती आंदोलन झाले, किती मोर्चे झाले. आमचा एक माणूस मोर्चाला गेला नाही, आंदोलनाला गेला नाही, कायदेशीर लढाई लढली आणि ते आरक्षण आम्हाला मिळालंय. म्हणून आज आमची लेकरं चांगल्या पदावर चालले, नोकऱ्या लागले, शिक्षण व्हायले. मग एवढं मोठं काम त्या माणसाने केले, मग त्या माणसाला नुसतं थँक्यू म्हणायला काय अडचण आहे? एवढे तर आम्ही कृतज्ञ नाही. म्हणून त्या कार्याची, त्यांनी केलेल्या जे काही कार्य आहे त्या कार्यातून उतराई होण्याचा प्रसंग आपल्या जवळ येणार आहे. म्हणून आपण सावधपणे आपण आपल्या माणसाच्या पाठीशी वर हवं, एवढंच आजच्या प्रसंगी सांगणार आहे. कीर्तनाच्या निमित्तानं ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी यावर्षी, कारण तुमच्या आमचं माझं बोलणं झालं नसेल तरी मोहनराव गुरुजीचं माझं नेहमी बोलणं होतंय. त्या बोलण्यातून त्यांनी सांगितलं यावर्षी युवा वर्ग इकडे कामाला लागलाय, युवा वर्गाने यावं, तुमच्या गावचा ते स्वाभिमान आहे बरं का. कधी कधी देशाचा स्वाभिमान असतो, कधी कधी राज्याचा स्वाभिमान असतो, तसं तुमच्या गावचं वैभव आहे आणि त्या वैभवाच्या माध्यमातून चर्चा होत असते. युवा वर्ग तुमचा सगळा चांगल्या कामाला लागला, म्हणून त्या सर्व युवक मंडळीला मी धन्यवाद देतो. असंच सत्कर्म करीत जा, सत्कार्य करीत जा, मानापानाचा विचार करू नका, कारण इथं मान मिळतच नाही, इथं मान मिळत नाही. इथं जे काही मिळते ना, कारण विकृती आमच्या मध्ये आहे. बघा तुम्ही, पट्टी मागायला निघाले दोघं तिघ जण, घरदार सोडून 15 दिवस हिंडतात पट्टी मागायला, वट्यावर रिकामे बिड्या फुकीत राहतात. बिड्या फुकणार एक म्हणू लागलं, काय कमाल आहे बाबा, सप्ताह म्हणलं की याच्या अंगातच येते बघा. 15 दिवस झाला रानात नाही, डोळ्याला पाणी नाही, सारखं लोकांच्या घरला हिंडून पट्टी गोळा करायला, काय याला एवढं लागले की सत्याचं एक म्हणाले. आणि दुसरं म्हणाले, एवढं हिंडणारा माणूस काहीतरी असल्याशिवाय, कळलं नाही काही. दुसरं काय म्हणाले, काहीतरी माल असल्याशिवाय हिंडणारा माणूस म्हणाले. याचा अर्थ चांगल्यासोबत वाईट बी जोडलेला असेल. आपण ठरवायचं चांगलं घ्यायचे, वाईट घ्यायचे. लोक कौतुक करतील न करतील मला माहित नाही, पण आपलं चांगलं करीत जा. कोणी बघणार गेलं तर तो बघणार आहे आणि तो निश्चित आमच्यावर कृपा करणार आहे. याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एवढंच आजच्या प्रसंगी चिंतन. कीर्तनाच्या निमित्तानं आपण मला पाचारण करून सेवेची संधी दिला, त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळी हसणारी आपल्या सर्वांना धन्यवाद. कीर्तनाची सेवा होत असताना सगळ्याचं योगदान आहे. कीर्तन ही एकट्याची भक्ती नाही, कीर्तन ही सामूहिक भक्ती आहे. मग याच्यामध्ये मृदंगाचार्याचं योगदान आहे बरं का, याच्यामध्ये पेटी मास्तरचं योगदान आहे, याच्यामध्ये साऊंड सिस्टीमचं योगदान आहे, याच्यामध्ये भजनी मंडळ गायकाचं योगदान आहे. म्हणून गायक वादक मंडळी, भजनी मंडळ आणि आपण सर्वजण माझ्या पाठीशी उभे आहात आणि विनेकऱ्यासहित तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. समोर बसलेले श्रोते अतिशय विद्वान आणि जागृत श्रोते आहेत, म्हणून सर्व श्रोते मंडळीला सुद्धा माझा आग्रह आहे, जे चांगलं वाटलं ते नक्की स्वीकारा, जे वाईट वाटलं असेल ते इथून नेऊच नका, जाता सोडून द्या. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. समोर बसले आमचे वडगावी गुरुजी असतील, आमचे चंदू पाटील असतील, आमचे राजोडे पाटील असतील, धर्माबादचे अनेक मंडळी आहे जी सगळी माझी परिचित आहे, म्हणून तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. एवढा गर्दा चालू असताना फक्त 1, 2, 3 आणि 4 चौकीचा डोळा उघडला नाही, म्हणजे अजून संपवलं नाही. एक एक पापणी 10-10 किलोची झाली. असं ती बाई अशी उचलाली, तेवढं वेळ जवळ करणार काय झोप आली म्हणजे काय जग बुडत नाही, येते. आणि कीर्तनातली झोप काय घंटा 2 घंट्याची राहते कधी गमत झलक दिकला अशी राहते, ढुकली छान पैकी गोड वाटते. ते आनंद तुम्ही घेतला, झोपी जाणाऱ्याला धन्यवाद, त्याला कशाला नाराज करायचं. आणि हे सगळं जे प्रसारण आहे हे सोशल मीडियावर सुरेश पाटील शिंदे दत्त मंदिर लाभदीच्या जे चॅनल आहे त्या चॅनल, आता सगळ्यांना डोळे उघडून ऐका, कान उघडून ऐका. गमत अशी आहे, हे सोशल मीडियावर येतंय पण ते बघावं लागते, त्या चॅनलला लाईक करावं लागते ना, ते बघावं लागते. तुम्ही एकदा बघितलं ना तर त्याचं ते काय वाढलं म्हणतात त्याला काय शब्द आहे, व्ह्यूअर्स वाढतात. बरेच लोक मला विचारतात, महाराज तुम्ही अध्यक्ष हो, आपलं कीर्तन टीव्हीवर का येईना. मला बरेच लोक विचारतात आपलं कीर्तन शिवकीर्तन टीव्हीवर का येईना. मी टीव्ही वाल्याला विचारायला गेलो मुंबईला, कार्यकर्ते घेऊन आमचं कीर्तन द्या. ते टीव्ही वाला म्हणलं तुमचा संप्रदाय आहे हेच मला माहित नाही. तेव्हा तुमचं भजन आहे, तुमची संत परंपरा आहे, तुमची अभंगवाणी आहे, तुमची कीर्तन आहे ते आम्हाला माहितच नाही. आणि म्हणलं असं कसं सोशल मीडियावर आहे की, मग युट्यूबवर दाखवा मला असं एखादं कीर्तन की ज्याचे 1.5-2 लाख रुपये, 4-5 लाख ज्याचे म्हणजे फॉलोअर्स आहेत. आमची कीर्तन आम्ही बाकीच्याची कीर्तन बघतो, मायबाईला शिवाय देणाऱ्या महाराजांची कीर्तन ऐकतो आम्ही 10 बाऱ्या, पण आमच्या संप्रदायाचं आम्ही कीर्तन बघत नाही. म्हणून युट्यूबला आमची तेवढी प्रसिद्धी नाही, म्हणून टीव्हीवर आमची गरज नाही. आम्ही 25 लाख रुपये जमा केले ते ॲडव्हर्टाईज द्यायला,
तरी त्याने सांगितलं महाराज ॲडव्हर्टाईज देऊन उपयोग नाही हो, तुमची कीर्तन लोक बघतच नाहीत. म्हणून आपले कीर्तन उघडायचं, सुरुवात करायची, पुढे ढकलायचं, शेवट करून थांबवायचं. बघू वाटणार लय किळ शिव झाली तर. पण कीर्तन बघत चला. प्रत्येक महिला मंडळानं रोज कीर्तन, स्वयंपाक करताना कीर्तन लावायचं. सगळ्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, कशाला घेऊन द्या. उगा भाजी काय केली सण, हे काय केली सण, ते काय केले काय. त्या भाजीमध्ये प्रत्येक बाईचा मोबाईल आहे, त्याच्यावर रेसिपी बघाली बाई. हे पदार्थ कसा करा, ते पदार्थ कसा करा. सगळ्यापासून बायचं तेच चालू आहे. हे पदार्थ कसा करा, ते पदार्थ रेसिपी सगळी चालू आहे. एका बाईनं दिवसभर रेसिपी बघली आणि संध्याकाळी म्हणाले आता एवढं बघून कंटाळा आला, खिचडीच करते. तुला दुसरं येते का? दिवसभर रेसिपी बघली आणि मग संध्याकाळी काय म्हणे, आता कटाळाला बघून आता खिचडीच करते. तुला येते दुसरं काय? शाळेत लेकराची खिचडी आणि संध्याकाळी तुझी खिचडी. तशी आमची अवस्था आहे. थोडस कीर्तन बघत जरा. म्हणून मी युट्यूब चॅनलला सुद्धा धन्यवाद देतोय. त्याचे सबस्क्राईब वाढवा, त्याचे व्ह्यूअर्स वाढवा. निश्चित आपण त्याची लिंक शेअर करा, म्हणजे लोक जास्तीत जास्त बघतात आणि लोकांना ती घरबस माहिती ती मिळावी. मग युट्यूब वाल्याला थोडासा उत्साह येते. आपले लोक बघतात, बाबा 1-2 लाख लोकांनी ते बघितलंय, त्याला आनंद वाटतो. म्हणून आपण नक्की तसं करावं. म्हणून पुन्हा एकदा सुरेश पाटील शिंदे यांना धन्यवाद देतोय आणि आपल्या संघाला धन्यवाद देऊन सतत ही सेवा घ्यावी या दासाची. शिवदास हेची इच्छित असे ही माझी पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमात शिवलिंग नियोजन श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेशा श्री गुरु नागेशा. एकच चाल आहे.